नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर विदर्भ आयच्या प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी खूप खूप स्वागत करतो मित्रांनो. तर बघा या ठिकाणी आपण पाहतो महाराष्ट्र भूगोलाच्या या सिरीजमध्ये मित्रांनो आणि या परीक्षेच्या तोंडावर या ठिकाणी आपण पाहतो आहे की महाराष्ट्र भूगोलामध्ये जे महत्त्वाचे टॉपिक आहेत आणि वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात. तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपण पाहत आहोत की या भूगोल विषयामध्ये सर्वात जास्त प्रश्न आपल्याला जे कंबाईन पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेला जेव्हा आपण पाहतो तर पूर्व परीक्षेला मित्रांनो जे वारंवार टॉपिक विचारले जातात तर त्या टॉपिकमध्ये आपण पार्ट 1 मध्ये पाहिलेलं आहे की महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल. त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे महाराष्ट्रातील पर्वतरांगा, कोकण किनारपट्टी, पठार, महाराष्ट्रातील जे काही सातपुडा पर्वत वगैरे असेल, उपडोंगररांगा असेल, या सर्वांबद्दल इत्थंभूत माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तर मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण पाहूया महाराष्ट्रामधील उद्योगधंदे. महाराष्ट्रातील आपण या ठिकाणी पाहतो आहे की जे हातमाग जे काही आपण पाहतोय हातमाग उद्योग आहेत किंवा जे पर्यटन स्थळं आहेत किंवा पर्यटन विभाग आहे, बरोबर आहे, याबद्दल इत्थंभूत या ठिकाणी प्रश्नांच्या माध्यमातून टॉपिक कव्हर करण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करूया मित्रांनो. तर पार्ट 2 मध्ये शेवटपर्यंत तुम्हाला टिकून राहायचं आहे. ठीक आहे, तर यामध्ये बघूया मित्रांनो. बघा आजच्या सेशनमधील पहिला प्रश्न. आजचं सेशन जास्त लेंदी राहणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठीक आहे इन शॉर्टमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आणि काही डेटा तुम्हाला या ठिकाणी पाठांतरासाठी दिल्या जाईल बघा मित्रांनो. तर त्यामध्ये थोडा स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्यायचा आणि थोडं त्याला पाठांतर करून टाकायचं. ठीक आहे, येणाऱ्या तुम्हाला 14 तारखेला जो पूर्वपरीक्षा आहे त्याला अत्यंत महत्त्वाचं हे सेशन राहणार आहे बघा. ठीक आहे, तर बघा मित्रांनो इथं दिसते आपल्याला पहिलाच प्रश्न. तर बघा महाराष्ट्रातील जे काही उद्योगधंदे आहेत जसं आपण पाहतो आहे की जोड्या लावासाठी प्रश्न विचारलेला आहे. काडीपेट उद्योग, बरोबर आहे, त्यानंतर जहाज बांधणी व दुरुस्ती उद्योग, त्यानंतर शेतीची अवजारे आणि यंत्रसामग्री पंप. ठीक आहे, तर महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे ठीक आहे हे सर्व विषय आपल्याला पाहायला मिळतात. तर बघा इथं दिलेले अंबरनाथ, माझगाव, किर्लोस्कर आणि कोल्हापूर. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचे असतात, जोड्या लावायचे असतात बघा मित्रांनो. ठीक आहे, तर मग आपल्याला प्रश्न सोडत असताना आपली एक बघा पॅटर्न आपण पहिले पाहत होतो की जोड्या लावायचा प्रश्न आला की आपण काय करत होतो की एकाच ऑप्शनमध्ये 4 4 3 3 2 2 1 1 असं आहे का. तर मित्रांनो बघा थोडा एक पॅटर्न तो काय झालेला आहे, जुना झालेला आहे. त्यामुळे तशा प्रकारचे प्रश्न आता अलीकडे तुम्हाला दिसत नाही. तरी सुद्धा पहिला ट्राय तो करायचाच. ठीक आहे, ते सोडायचंच नाही बघा. ठीक आहे, तर आता इथं तुम्हाला कुठं दिसते आहे का बघा सारखे ऑप्शन आले बघा. 3 3 दिसून राहिलेले आहे, बरोबर आहे. 2 2 दिसून राहिलेले आहे. म्हणजे 3 2 म्हटलं म्हणजे 1 आणि 3 मध्ये उत्तर येईल का असं आपलं लॉजिक चालते. परंतु थोडा एक प्रश्न पहिले वाचून घ्यायचा असतो बघा मित्रांनो. तर सरळ सरळ तुम्हाला दिसेल की शेतीची अवजारे म्हटलं तर किर्लोस्कर. आता आपण पाहतो की आता जरी अलीकडे त्याचं प्रमाण कमी झालं असेल की गावामध्ये आपण पाहतो बंडी, बरोबर आहे, तर बंडी बैल बंडी वगैरे पाहतो त्या बंडीवर लिहिलं असायचं बघा किर्लोस्कर, बरोबर आहे, किर्लोस्कर. कोणत्या एखाद्या ट्रॅक्टरवर लिहिले जायचं किर्लोस्कर, बरोबर आहे. तर किर्लोस्कर म्हटलं तर शेतीची जेवढे काही अवजारे असेल तर त्याला म्हणायचं किर्लोस्कर. मग काय लागेल बघा क ला सरळ सरळ काय लागत आहे बघा, तर ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसून आलेला आहे. ठीक आहे, किर्लोस्कर, कोल्हापूर, माझगाव आणि अंबरनाथ. तर योग्य उत्तर या ठिकाणी काय यायला पाहिजे बघा. तर योग्य उत्तर 5 ते 10 सेकंद प्रत्येक प्रश्नाला आपण या ठिकाणी आन्सरला वेळ देऊया मित्रांनो. ठीक आहे, तर तुम्हाला तो निवडायचा आहे, चालेल. तर बघा करेक्ट उत्तर या ठिकाणी काय यायला पाहिजे. ठीक आहे, चला ओके. तर बघा इथं शेती म्हटलं तर किर्लोस्कर अगदी बरोबर उत्तर दिसून आलेलं आहे बघा. ठीक आहे, तर मला एक सांगा आता की क ला 3 बघा अ ब क ड, क ला 3 फक्त एकाच ऑप्शनमध्ये आहे बघा, दिसून राहिलेला आहे मित्रांनो. बघा क ला 3 एकाच ऑप्शनमध्ये दिसून राहिलेलं आहे तुम्हाला. म्हणजे शेतीचे अवजारे म्हटलं तर किर्लोस्करवाडी. म्हणजे प्रश्न सोडवण्याची जे मेथड आहे किंवा प्रश्न सोडवण्याची जे पद्धत आहे मित्रांनो तेवढं थोडं बारकाईने लक्षात ठेवायचं. म्हणजे ओव्हरऑल एवढ्या याच्यातलं म्हणजे एखादं ठिकाण किंवा उद्योग तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही प्रश्न सोडवू शकता. ठीक आहे, तर इथं काय दिसून राहिलं बघा आपल्याला की क ला 3. मग क ला 3 म्हटलं तर मग डायरेक्ट उत्तर काय निघत आहे तुमचं ऑप्शन नंबर 2. येत आहे मित्रांनो लक्षात. ठीक आहे, मग यामध्ये आपल्याला बघा दिसते आहे की सरळ सरळ 1 2 3 4 म्हणजे समोरासमोर उत्तर आहे. काडीपेट उद्योग म्हटलं तर अंबरनाथ. ठीक आहे, त्यानंतर जहाज बांधणी आणि दुरुस्ती म्हटलं तर माझगाव मुंबई, बरोबर आहे. त्यानंतर यंत्रसामग्री पंप म्हटलं तर कोल्हापूर. ठीक आहे, तर मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला जे उत्तर आहे ते काढून दिलेले आहे. जसं आपण पाहतो ना अंबरनाथ कुठं आहे ते ठाण्याला, बरोबर आहे. ठीक आहे, तर मग काडीपेट उद्योग म्हटलं तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे काडीपेट उद्योग अंबरनाथ, सरळ सरळ लक्षात ठेवायचं ठाणे, बरोबर आहे. त्यानंतर बघा इथे पाहायला मिळते आपल्याला माझगाव
डेपो ज्याला आपण म्हणतो मित्रांनो, तर कुठे ते मुंबई. म्हणजे काय तर जहाज बांधणी व दुरुस्ती. मग याला लक्षात कसं ठेवायचं, तर सर्वात जास्त जहाजांची आवक जावक कुठं असते बघा, म्हणजे भारतातील सर्वात व्यस्त बंदर, जगातील सर्वात व्यस्त बंदरापैकी एक बंदर म्हणजे काय तर महाराष्ट्रातील मुंबई हे बंदर. बरोबर आहे. मग इथं लक्षात ठेवायचं माझगाव, ठीक आहे, दिलेलं आहे सरळ सरळ मुंबई. आणि किर्लोस्कर जर म्हटलं तर किर्लोस्कर वाडी कुठं, तर सांगली जिल्ह्यामध्ये मित्रांनो. बघा म्हणजे काय तर शेतीची अवजारे किर्लोस्कर वाडी, सरळ सरळ लक्षात ठेवायचं सांगली, महाराष्ट्रातील सांगली जिल्हा बघा मित्रांनो. ठीक आहे. आणि यंत्रसामग्री पंप म्हटलं तर कोल्हापूर सरळ जिल्ह्याचं नावच आहे बघा, येत आहे लक्षात. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता हा प्रश्न यावर्षी विचारला जाईल का, तर यस. बघा आपण पाहतोय भारतामध्ये म्हणजे व्यापार असेल किंवा उद्योग असेल तर याला उधाण आलेलं आहे बघा मित्रांनो. तर तुम्हाला एक संभाव्य प्रश्न काय असू शकतो यावेळेस, तर मित्रांनो थोडं करून ठेवायचं आहे व्यवस्थित. ठीक आहे. आणि हे सुद्धा ठिकाणासहित बघा लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. ओके. नेक्स्ट बघा दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहू शकतो. खालील लोह खनिजांचा बघा काय म्हटलंय, लोह खनिज दिलेले आहे हेमेटाइट, लिमोनाइट, सिडेराइट आणि मॅग्नेटाइट. बघा येत्या लक्षात. आणि यावर प्रश्न असतोच बघा मित्रांनो, म्हणजे कधी तो कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला येतो, कधी मुख्य परीक्षेला सुद्धा विचारला जातो बघा. ठीक आहे. चला ओके. तर खालील लोह खनिजांचा त्यामध्ये असणाऱ्या लोहाच्या प्रमाणावरून चढता क्रम लावा म्हणते बघा. ठीक आहे. तर बरेच विद्यार्थी इथंच प्रॉब्लेम होते, चढता क्रम म्हणजे काय, उतरता क्रम म्हणजे काय. ठीक आहे. तर हे कन्सेप्ट तर क्लिअर असेलच. चढता म्हणजे कमीपासून जास्तकडे, उतरता म्हणजे जास्तकडून कमीकडे, बस एवढंच लक्षात ठेवायचं. तर आता बघा हेमेटाइट, लिमोनाइट, सिडेराइट आणि मॅग्नेटाइट. ठीक आहे. तर आता सर्वांना ओव्हरऑल माहीत असेल की सर्वात उच्च प्रतीचं जे लोह खनिज आहे तर ते कोणतं येते मित्रांनो, तर मॅग्नेटाइट. बघा. आणि भारतामध्ये सर्वात जास्त काय आढळते बघा, तर आपण पाहतो हेमेटाइट. ठीक आहे. म्हणजे हेमेटाइटमध्ये आपण पाहतो सर्वात जास्त भारतामधील जर म्हटलं तर हेमेटाइट, आणि संपूर्ण जगामध्ये म्हटलं तर मॅग्नेटाइटमध्ये लोह खनिज. ठीक आहे. तर लोहाच्या प्रमाणानुसार तर लोहाचं प्रमाण सर्वात जास्त कुठं, तर मॅग्नेटाइटमध्ये. मग मॅग्नेटाइट म्हटलं तर कुठं येईल, सर्वात शेवटी ड ड ड. बघा ड कुठे येणार आहे, ड येणार आहे सर्वात शेवटी. तर ड इथं आहे, ड इथं आहे, ड इथं आहे. ड इथं आहे का, नाही. मग याला कट करा ना सर्वात पहिले त्याला इलिमिनेट करायचं. आपल्या 4 ऑप्शनमधून एक ऑप्शन कमी करायचा. 4 ऑप्शनमधले जेवढे ऑप्शन कमी करता येईल तेवढे ऑप्शन कमी करा बघा मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे काय होईल, उत्तर काढायला थोडं आपल्याला काय होईल, लवकर काढता येईल बघा. ठीक आहे. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे मी, तर मॅग्नेटाइटच्या नंतर नंबर कोणाचा लागतो बघा, हेमेटाइट सेकंड नंबरला. ठीक आहे. लोहाच्या प्रमाणामध्ये. बरोबर आहे. मग खालून कितवा क्रमांक लागेल, तिसरा क्रमांक लागेल हेमेटाइटचा. खालून तिसरा क्रमांक म्हणजे अ. बघा येत आहे लक्षात. आता खालून तिसरा क्रमांक लागेल. बरोबर आहे. मग आता अ, ड च्या सोबत काय पाहिजे आपल्याला, ड च्या सोबत काय पाहिजे, ड च्या सोबत आता कुठं आहे का बघा, म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे, ऑप्शन नंबर 2 मध्ये येऊ शकते का. ठीक आहे. तर अशा प्रकारचे जे पॉसिबिलिटी असतात बघा प्रश्नांमध्ये. ठीक आहे. तर ते सर्वात महत्त्वाचे असते. बरोबर आहे. तर अगदी बरोबर आहे बघा मित्रांनो. म्हणजे काय लागेल, तर मॅग्नेटाइटच्या नंतर हेमेटाइट, आणि हेमेटाइटच्या नंतर काय लागेल, सिडेराइट. आणि सर्वात कमी जर म्हटलं मित्रांनो तर इथं लक्षात ठेवायचं आहे बघा, सिडेराइट यामध्ये सर्वात कमी लोहाचं प्रमाण. बरोबर आहे. पहिल्या क्रमांकाला मॅग्नेटाइट, दुसऱ्या क्रमांकाला हेमेटाइट, तिसऱ्या क्रमांकाला लिमोनाइट आणि चौथ्या क्रमांकाला हेमेटाइट. मग चौथा क्रमांक सर्वात पहिले लागेल बघा आपल्याला. ठीक आहे. मग चौथा क्रमांक सर्वात पहिले म्हणजे काय, तर क पासून सुरुवात लागेल. म्हणजे चढता क्रम सर्वात कमी लोहाचं प्रमाण कुठं असते, तर सिडेराइटमध्ये असते बघा. मग क पासून सुरुवात इथं आहे का, नाही. इथं आहे का, नाही. बघा इथं आणि इथं दिसून राहिली बघा. मग एक जे 4 नंबरला आहे ते पहिल्या नंबरला टाकला आपण, सिडेराइट येते क. बघा तिसऱ्या क्रमांकाला काय आहे, लिमोनाइट म्हणजे ब. बरोबर आहे. नंतर येते हेमेटाइट अ, आणि मॅग्नेटाइट ड. म्हणजे उत्तर काय येईल, ऑप्शन नंबर 4. आता हे पाहिली आपण उत्तर काढण्याची पद्धत. आता बघूया लोहाचं प्रमाण किती पर्सेंटेज असते, त्यानंतर कोणत्या प्रकारचं लोह खनिज हे कशा रंगाचं, कोणत्या रंगाचं दिसते बघा मित्रांनो. ठीक आहे. तर त्यावर सुद्धा प्रश्न पडत असतात. ठीक आहे. काय दिलेलं आहे बघा, तर हेमेटाइट. आता हेमेटाइट जर म्हटलं तर या ठिकाणी दिसेल तुम्हाला की 60 to 70%. बरोबर आहे. जे भारतामध्ये म्हणजे आपण पाहतो लोह खनिज, तर त्यामध्ये सर्वात जास्त कोणतं आढळते बघा, तर हेमेटाइट पाहतो आपण. बरोबर आहे. ज्याचा रंग काय असतो, तर गडद लाल असतो बघा. काय असतो, गडद लाल प्रकारचा असतो. बरोबर आहे. आणि सर्वात जास्त लोह कोणत्या लोह खनिजाच्या प्रकारामध्ये पाहायला मिळते, तर मॅग्नेटाइटमध्ये 70 to 72% बघा. ठीक आहे. काय म्हटलंय, 70 ते 72%. बरोबर आहे. आणि मित्रांनो बघा याचा रंग काय असतो, तर काळ्या रंगाचं असते बघा मित्रांनो. कसं असते, काळ्या रंगाचं पाहायला मिळते आपल्याला. बरोबर आहे. मग पहिल्या क्रमांकाला मॅग्नेटाइट, दुसऱ्या क्रमांकाला हेमेटाइट, आणि तिसऱ्या क्रमांकाला म्हटलं तर बघा लिमोनाइट. 40
टू 60% आणि रंग कसा पिवळा तपकिरी प्रकारचा रंग पाहायला मिळतो बघा. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा सिडेराईट जर म्हटलं तर 30 to 40% आणि रंग कसा करडा ब्राऊन. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी फॉर्म होतो बघा मित्रांनो. ठीक आहे. चला क्लिअर. आता बघूया पुढचा प्रश्न मित्रांनो. बघा या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला बघा पुन्हा जोड्या लावासाठी एक प्रश्न आलेला आहे. आता जोड्या लावाचा प्रश्न मी तुम्हाला एक सोडून दाखवला, हा तुम्हाला सोडवायचा आहे. ठीक आहे. बघा 30 सेकंदाच्या आतमध्ये उत्तर तुमचे आले पाहिजे, म्हणजे प्रश्न वाचायचा आणि लगेच उत्तर काढायचं बघा. ठीक आहे. चालेल. चला बघा चला पहा. तर मित्रांनो बघा या ठिकाणी जे रेल्वेचे रूळ असतात बरोबर आहे. ठीक आहे. ज्याला आपण काय म्हटलेलं आहे पहा, रेल्वेचे रूळ काही लहान असतात, काही मीडियम असतात, काही मोठे असतात बघा. ठीक आहे. तर ब्रॉड गेज रेल्वे, मीटर गेज आणि नॅरो गेज. ठीक आहे. तर सहज तुम्ही लक्षात ठेवू शकता, याला काही जास्त असं काही रॉकेट सायन्स नाही पाहिजे बघा मित्रांनो लक्षात ठेवण्यासाठी. तर अत्यंत सोपा असा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी. तर सरळ सरळ हा पाठांतराचा प्रश्न आहे आणि तुम्ही सहज लक्षात ठेवू शकता बघा. आता काय म्हटलं ब्रॉड गेज, ब्रॉड गेज त्या नावामध्येच उत्तर आहे बघा. ब्रॉड, ब्रॉड म्हटलं तर मोठा बरोबर आहे. तर ब्रॉड म्हटलं तर काय येणार आहे मित्रांनो मोठा. मग यामध्ये बघा 1 मीटर 1.676 मीटर, 0.762 मीटर. मग हा काय येतो बघा सर्वात मोठा. हा काय येतो सर्वात मोठा, म्हणजे याला पाठांतर करावं लागते का नाही बरोबर आहे. 0.762 सर्वात लहान, सर्वात लहान बघा येत आहे लक्षात. बघा प्रश्न कशा सोडवतात. ठीक आहे. आणि 1 मीटर म्हटलं तर मध्यम स्वरूपाचा बघा काय म्हटलेलं आहे मध्यम स्वरूपाचा. ठीक आहे. क्लिअर. मग काय म्हटलं आहे ब्रॉड गेज, ब्रॉड म्हणजे मोठा, म्हणजे कुठं येणार अ ला 2. बघा अभ्यास लागेल का इथं नाही ना, शब्दाचा अर्थ समजा. ब्रॉड म्हणजे मोठा बरोबर आहे. मग अ ला 2, अ ला 2 बघा इथं पण आहे, अ ला 2 इथं पण आहे. मग इकडे आहे का नाही, मग हे ऑप्शन कट करा ना बरोबर. येत आहे लक्षात. परीक्षेत हे मेथड वापरायची आहे बघा मित्रांनो आपल्याला. ठीक आहे. म्हणजे मेथड जर थोडीशी लक्षात घेतली ना तर बरेचसे प्रश्न आपण सोडवू शकतो. क्लिअर. चला क्लिअर. त्यानंतर बघा काय म्हटलंय नॅरो. नॅरो म्हणजे आपण म्हणतो ना काय यार तू नॅरो माइंडेड आहे बरोबर आहे. मग नॅरो म्हणजे लहान, संकुचित, कमी बरोबर आहे. ठीक आहे. मग नॅरो जर म्हटलं तर कुठं पाहायला मिळेल बघा आपल्याला. तर बघा 2 समांतर पात्र 1 मीटर येणार की 0.762 येणार. नॅरो म्हणजे सर्वात लहान. बघा काय म्हटलंय नॅरो म्हटलं तर काय येणार आहे सर्वात लहान. मग नॅरो म्हटलं तर डायरेक्ट करा सर्वात लहान. बघा येत आहे लक्षात 3. ठीक आहे. क ला 3. आता क ला 3 कुठं आहे, क ला 3 इथं आहे. मग याच्यासोबत क ला 3 आहे का नाही. अरे तुमचं उत्तर निघाल ना. बघा येत आहे लक्षात. आन्सर तुमचं या ठिकाणी तयार झालेलं आहे बघा. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा काय म्हटलं आहे मीटर गेज. काय म्हटलेलं आहे बघा. तर मीटर गेज या ठिकाणी दिसून आलं आहे, म्हणजे काय तर मध्यम स्वरूपाचं. 2 समांतर रुळांमधील अंतर 1 मीटरपर्यंत असेल. तर मित्रांनो बघा या ठिकाणी सरळ तुम्हाला उत्तर पाहायला मिळते क ला 1. सरळ सरळ तुम्हाला पाहायला मिळेल बघा मित्रांनो. क्लिअर. चला पहा म्हणजे ब ला 1, ब ला 1 या ठिकाणी. तर बघा ऑप्शन नंबर काय पाहायला मिळेल, ऑप्शन नंबर 1 मध्ये तुमचं उत्तर येईल. ठीक आहे. एकदम छोटासा प्रश्न आहे, सहज तुम्ही करू शकता बघा. ठीक आहे. चला त्यानंतर बघा या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 4. खालील विधाने विचारात घ्या व योग्य पर्याय निवडायचा आहे. बघा काय म्हटलेलं आहे तर योग्य पर्याय निवडायचा आहे. आणि काय दिलेलं आहे बघा महाराष्ट्रातील किंवा आपण पाहतो आहे ना की वनांचा प्रकार विचारलेला आहे. ठीक आहे. उष्णकटिबंधीय सदाहरित वने सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर आढळतात. उष्णकटिबंधीय वनातील वृक्षांची पाने रुंद असतात. पळस, शिसम, खैर इत्यादी वृक्ष प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सदाहरित वनामध्ये आढळतात. तर नेमकं काय. ठीक आहे. तर अत्यंत सोप्या आणि साध्या पद्धतीनं हा प्रश्न आपण सोडवणार आहोत बघा मित्रांनो. परंतु त्याआधी मी तुम्हाला जे सांगतो तेवढं लक्षात ठेवा बघा. ठीक आहे. म्हणजे एक मॅपच्या माध्यमातून मला दाखवायचं आहे तुम्हाला महाराष्ट्रातील वने. ठीक आहे. तर तेवढं एक शांततेने बघून घेऊया मित्रांनो, म्हणजे वनांचा टॉपिक तुमचा इथं क्लिअर होईल. मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे की 2 लेक्चरमध्ये मिनिमम 2 लेक्चरमध्ये महाराष्ट्राचा भूगोल कसा लक्षात ठेवू शकतो बघा आपण. ठीक आहे. चला पहा. तर पहा या ठिकाणी 2 मिनटं लक्ष द्यायचं व्यवस्थित. चला बघा मित्रांनो 1 मिनिटाच्या आतमध्ये सर्व क्लिअर होईल बघा. ठीक आहे. चला तर पहा हा आपला महाराष्ट्र आपल्याला डोळ्यासमोर दिसतो आहे. ठीक आहे. चला यस ओके. चला पहा तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आपण पाहतो की महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक ठीक आहे तो म्हणजे काय तर सह्याद्री पर्वत,
बरोबर आहे. महाराष्ट्राच्या हवामानावर खूप जास्त प्रभाव पाडणारा जो घटक आहे तो आहे बघा कोणता, तर सह्याद्री पर्वत आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. आता यामध्ये मित्रांनो बघा आपल्याला महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो कोणता बघायचा आहे, तर महाराष्ट्रातील वने. आता महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो, तर कोकण किनारपट्टीमध्ये पडतो बघा. ठीक आहे. तर मग कोकण किनारपट्टी बघा आपण पाहतो 7 जिल्हे पाहायला भेटतात उत्तरेकडून दक्षिणेकडे. पहिला ठाणे, दुसरा पालघर. ठीक आहे. आणि त्याच ठिकाणी आपल्याला मुंबई उपनगर, मुंबई शहर पाहायला मिळते. बरोबर आहे. नंतर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे एकूण किती, तर 7 जिल्हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्यामध्ये बघा मित्रांनो काय म्हटलेलं आहे, तर उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण असे 2 भाग पडतात बघा कोकणाचे. बरोबर आहे. तर कोकणामध्ये बघा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याला काय म्हटलंय, दक्षिण कोकण. बघा काय म्हटलं याला, तर दक्षिण कोकण. सर्वांनी व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे बघा मित्रांनो, कारण या ठिकाणी आपण काय पाहत आहोत, तर महाराष्ट्रातील वने, महाराष्ट्रातील. ठीक आहे. लक्षात ठेवा सर्वांनी. ठीक आहे. तोंडपाठ होईल बघा आताच्या आता. ठीक आहे. महाराष्ट्रातील वने. ठीक आहे. कधीच करायची आवश्यकता पडणार नाही बघा. ठीक आहे. त्यानंतर बघा याला म्हणतात उत्तर कोकण. काय म्हणतात त्याला, उत्तर कोकण असं म्हणतात. बरोबर. उत्तर कोकणामध्ये आपण पाहतो की ठाणे, पालघर आणि रायगड आणि सोबत मुंबई उपनगर, मुंबई शहर. आणि दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. ठीक आहे. आणि त्यानंतर मित्रांनो बघा आपण या ठिकाणी पाहतो की मराठवाडा आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा इथं खानदेशचा प्रांत येतो आणि त्यानंतर येतो आपला विदर्भ. ठीक आहे. तर स्टेप बाय स्टेप जाऊया. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो बघा, तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो कोकणामध्ये. आणि कोकणामध्ये सुद्धा 2 भाग आहेत, तर त्यामधल्या कोणत्या भागात, तर दक्षिण कोकणामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो बघा. ठीक आहे. तर मग बघा ज्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी सदा हरित वने. बघा काय म्हटलं आहे, सदा हरित वने. बघा लक्षात ठेवायचं, वर्षभर ही वने कशी असतात, सदा हरित असतात बघा. ठीक आहे. आणि बघा जेवढेही प्रकार महाराष्ट्रामध्ये पडतात कशाचे, वनांचे, तर कारण काय, तर बघा महाराष्ट्र कशामध्ये येतो, उष्ण कटिबंधामध्ये येतो ना मित्रांनो. बघा उष्ण कटिबंध, बघा सर्वांच्या लक्षात येऊन आलेलं आहे. उष्ण कटिबंध आपण पाहतो ना 3 कटिबंधापैकी महाराष्ट्र कशामध्ये येतो, उष्ण कटिबंधामध्ये. बरोबर आहे. कारण भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे. भारतातून 8 राज्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे बघा. गुजरात आहे, राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, झारखंड आहे, पश्चिम बंगाल आहे. आणि त्यानंतर कोणते येते बघा, त्रिपुरा आणि मिझोरम. 7 झोन सिस्टरमधले 2 राज्य. क्लिअर. तर या कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडे जेवढे राज्य येतात, जसं महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेशचा काही भाग, गुजरातचा काही भाग. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहतो की ओडिशा राज्याचा काही भाग येतो. बरोबर आहे. म्हणजे ओडिशा राज्य पूर्णच येते बघा मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर पश्चिम बंगालचा काही भाग, झारखंडचा काही भाग आणि खाली येतात बघा कर्नाटक आहे, तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश आहे, केरळ आहे, तामिळनाडू आहे. तर हे सर्व राज्यांमध्ये जेवढे काही जंगलं आहेत त्यांना काय म्हणतात, उष्णकटिबंधीय वने. बरोबर आहे. क्लिअर. कारण उष्णकटिबंधामध्ये येतो आपण. क्लिअर. ही झाली कन्सेप्ट. त्यानंतर बघा ज्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस त्या ठिकाणी सदा हरित वने. बरोबर आहे. त्यानंतर बघा थोडा कमी पाऊस पडतो उत्तर कोकणामध्ये, तर तिथं म्हणायचं निम सदा हरित वने. कोणती, निम सदा हरित. बघा काय म्हटलंय, निम सदा हरित वने. बरोबर आहे. आता मी तुम्हाला त्या दिवशी कन्सेप्ट सांगितली होती पार्ट 1 मध्ये. पार्ट 1 मध्ये आपण काय पाहिलं होतं बघा, की सह्याद्री पर्वताला नैऋत्य मोसमी वारे ओलांडून पुढे जातात. आणि या ठिकाणी काय होते, तर बघा आपण पाहतो आहे पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो. मग पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये कोणती वने, काटेरी वने. बघा लक्षात ठेवा, काटेरी वने पाहायला मिळतात बघा मित्रांनो. होत आहे कन्सेप्ट क्लिअर बघा, क्लिअर येत आहे लक्षात. त्यानंतर बघा मित्रांनो काय म्हटलंय की सोबत मी तुम्हाला काय सांगितलं होतं, महाराष्ट्रामध्ये सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट, शंभू महादेव. बरोबर आहे. तर या ज्या उपडोंगर रांगा आहेत सह्याद्रीच्या, तर या डोंगर रांगांवर ठीक आहे काही प्रमाणात म्हणजे आपण पाहतो की थोड्याफार प्रमाणात 170 प्लस किंवा 100 ते 170 सेंटीमीटरच्या दरम्यान पाऊस पडते. बरोबर आहे. तर या ठिकाणी कोणती वने आपल्याला पाहायला मिळतात, तर बघा लक्षात ठेवायचं, व्यवस्थित लक्ष द्या बघा. तर त्याला म्हणायचं आर्द्र पानझडी वने. आर्द्र पानझडी वने, आर्द्र पानझडी. बघा आर्द्र पानझडी वने. मग कुठं कुठं आढळणार बघा आर्द्र पानझडी वने, तर मित्रांनो लक्षात ठेवायचं या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी टेकड्या डोंगर रांगा पाहायला मिळेल बघा तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे सह्याद्री पर्वत वगळता, म्हणजे जसं आपण पाहतो या ठिकाणी की सुरजागड, भामरागड, चिरोलगड, गायखुरी टेकड्या, सानातला डोंगर. बरोबर आहे. सिरकुंडा डोंगर. ठीक आहे. म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया. ठीक आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की विदर्भामधील पश्चिम विदर्भ. बरोबर आहे. या ठिकाणी आपण पाहतो ना की सातपुडा पर्वतरांगाचे जे डोंगर रांग आहेत तिला अमरावतीमध्ये काय म्हटलंय, गाविलगड. तर या डोंगर रांगांमध्ये आर्द्र पानझडी वने आपल्याला पाहायला मिळतात बघा. ठीक आहे. क्लिअर. त्या व्यतिरिक्त जो खाली जागा तुम्हाला दिसत आहे तर त्या ठिकाणी कोणती वने तयार होणार आहे, तर बघा शुष्क पानझडी वने. बघा काय म्हटलेलं आहे, शुष्क पानझडी वने. शुष्क पानझडी
वने पाहायला मिळतात बघा मित्रांनो. येतं लक्षात? शुष्क पानझडी वने, आर्द्र पानझडी वने, काटेरी वने. काटेरी वने कुठं? की ज्या ठिकाणी 50 सेंटीमीटर 60 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा कमी पाऊस पडतो त्याला काटेरी वने असं म्हणतात बघा मित्रांनो. ठीक आहे. मग काटेरी वनामध्ये जे झाडाचे पानं असतात बघा ते कसे लहान लहान बारीक बारीक असतात बघा. ठीक आहे. आणि सदाहरित वने जे असतात, ठीक आहे, म्हणजे वर्षभर काय असतात, पाण्याची कमतरताच नाही बघा, भरपूर पाणी आलेलं आहे. बरोबर आहे. ठीक आहे. त्यामुळे त्या झाडांची पाने रुंद असतात बघा. ठीक आहे. म्हणजे बाष्पीभवन कितीही झालं तर काही काळजी नाही बघा, कारण मुळांमध्ये पाणी भरपूर आहे. ठीक आहे. कारण जास्त पावसाचा प्रदेश आहे बघा मित्रांनो. येत आहे लक्षात? चला बघा, मग सदाहरित वने आणि निम सदाहरित वने बघा थोडंफार पाऊस कमी पडतो, 50-60 सेंटीमीटरने थोडा पाऊस कमी पडतो. त्यामुळे बघा या ठिकाणी सुद्धा आपल्याला थोडा एक कमी उंचीची आणि सोबत झाडाच्या पानांची रुंदी थोडी कमी मिळते बघा. ठीक आहे. चला, सोबतच बघा महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की महाराष्ट्राला काय लागलेलं आहे तर समुद्र किनारा लागलेला आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते महाराष्ट्राला काय लागलेलं आहे, 720 किलोमीटर लांबीचा काय लाभलेला आहे तर समुद्र किनारा लाभलेला आहे. अरबी समुद्र, हिंद महासागराची एक उपशाखा. आता मला एक सांगा की आता हा आहे महाराष्ट्र, बरोबर आहे, आणि महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की महाराष्ट्राला समुद्र किनारा लागलेला आहे. मग ह्या समुद्राच्या लाटा येतात, बरोबर आहे, हे आहे जमीन बघा. येतं लक्षात? मग ज्या ठिकाणी समुद्राच्या लाटा इथं येतात, मग इथं काय झालेलं आहे बघा की वाळू दलदल, तर ठीक आहे, किनाऱ्यावरती काय वाळू दलदल अशा प्रकारचं तयार होते. तर मित्रांनो या ठिकाणी जे वने असतात म्हणजे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर जे वने आहेत, बरोबर आहे, तर त्या ठिकाणी कोणती वने आहेत बघा तर त्यांना म्हणतात बघा खारफुटीची वने. बघा काय म्हटलं आहे, खारफुटीची वने, बरोबर आहे. येतं लक्षात? त्यानंतर सोबतच बघा त्यांना काय म्हटलं आहे, ठीक आहे, कांदळ वने म्हटलेले आहे बघा. कांदळ वने, बरोबर आहे, किंवा त्यांना सुंदरी वने असं म्हटलेलं आहे. सुंदरी वने किंवा दलदलीची वने, बरोबर आहे. तर हे सर्व नावं त्या ठिकाणी पाहायला मिळतात. कारण कोकण किनारपट्टीवर जे हे खारफुटीची वने, कांदळ वने पाहायला मिळतात, या ठिकाणी ज्या काही वनस्पती असतात बघा मित्रांनो तर त्याची मुळे हे आकाशाकडे असतात बघा. येत आहे लक्षात? म्हणजे आतून ते मुळे बाहेर निघालेली असतात, बरोबर आहे, कमी उंचीची असतात बघा मित्रांनो. ठीक आहे. तर ते लक्षात ठेवायचं. तर त्याला खाजन वने किंवा खारफुटीची वने सुद्धा म्हणतात बघा. क्लिअर? तर ओव्हरऑल महाराष्ट्रातले वन आपण या ठिकाणी पाहिले. आता बघूया की हा जो प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे बघा, एक सेकंद बघा. प्रश्न क्रमांक 4 काय सांगितलेलं आहे की उष्णकटिबंधीय सदाहरित वने सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर आढळतात. काय म्हटलंय? उष्णकटिबंधीय सदाहरित वने सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर आढळतात. बरोबर आहे का? चेक करूया बघा. ठीक आहे. तर मित्रांनो बघा या ठिकाणी प्रश्न आपला योग्य आहे का तर बघा इथं दिसेल तुम्हाला की हा सह्याद्री पर्वत, सह्याद्री पर्वताचा पूर्व भाग, सह्याद्री पर्वताचा पश्चिम भाग पश्चिम उतारावर आहेत का तर यस. म्हणजे पहिलं जे स्टेटमेंट आहे ते अगदी आपलं या ठिकाणी राईट आलेलं आहे बघा. ठीक आहे. त्यानंतर बघा उष्णकटिबंधीय वनातील वृक्षांची पाने काय असतात रुंद असतात म्हणते बघा. तर उष्णकटिबंधीय वनातील जे पानं आहेत ते काय असतात रुंद असतात, ते सुद्धा वैशिष्ट्य आपण पाहिलेलं आहे. बरोबर आहे. आणि बघा तिसरं आपण पाहतो, मग दुसरं स्टेटमेंट या ठिकाणी योग्य येणार आहे का? बरोबर आहे. ठीक आहे. चला पहा. ठीक आहे. तर हे अगदी बरोबर आहे. आताच पाहिलं आपण की कारण पाऊस भरपूर असतो त्यामुळे पानं रुंद असली तरी चालेल. ठीक आहे. म्हणजे पानगळतीची जास्त काही टेन्शन त्या ठिकाणी नसते बघा. ठीक आहे. म्हणजे काय तर ब सुद्धा काय आहे बरोबर. त्यानंतर पळस, शिसम, खैर इत्यादी वृक्ष प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सदाहरित वनामध्ये आढळतात म्हणतात पहा. ठीक आहे. म्हणजे काय म्हटलेलं आहे पहा, पळस, खैर. ठीक आहे. आता आपण पाहतो की पळस आहे, पळसाचं झाड आपण पाहिलेलं आहे बघा. ठीक आहे. म्हणजे होळीच्या वेळेस आपण त्याचा रंग वगैरे बनवायचो लहानपणी, तुम्हाला जर आठवत असेल तर, बरोबर आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे की याचे पानं गळतात बघा मित्रांनो, पळसाच्या झाडाचे पानं गळतात ना, मग हे तर पानझडीमध्ये जायला पाहिजे. मग इथं काय करून राहिलं हे बघा, सदाहरित वनामध्ये याला जागा आहे का? नाही. ठीक आहे. मग म्हणजेच काय तर हा कशामध्ये येणार? पानझडी वनामध्ये. कशामध्ये तर पानझडी वने, बरोबर आहे. पानझडी वनाचे दोन प्रकार पाहिले आपण, एक पाहिलं आर्द्र पानझडी वने, एक पाहिलं शुष्क पानझडी वने, बरोबर आहे. तर हे तुम्हाला आर्द्रमध्येही दिसेल आणि शुष्कमध्ये सुद्धा दिसेल, परंतु दोनपैकी निवडायचं असेल तर मग तुम्ही निवडायचं आर्द्र पानझडी वने बघा. ठीक आहे. तर हे होतं बघा मित्रांनो इन शॉर्टमध्ये. म्हणजे जर प्रश्न पाहिला तर 2 बरोबर आहे, म्हणजे अ बरोबर आहे का फक्त नाही, फक्त ब बरोबर आहे का नाही, अ ब क बरोबर नाही म्हणते. अरे बाबा अ आणि ब बरोबर आहे ना, मग हा तर चालणारच नाही. म्हणजे काय तर फक्त क बरोबर नाही. ऑप्शन नंबर 3 मध्ये आपलं उत्तर पाहायला मिळेल. चला येऊन आलेला आहे मित्रांनो सर्वांच्या लक्षात. ठीक आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. आणि बघा हा जो आपण म्हणजे मॅपच्या माध्यमातून ज्या आपण गोष्टी पाहत आहोत तर थोडं लक्षात घेत चला, माझ्या त्यामागे एक उद्देश आहे.
तुम्हाला मॅपच्या माध्यमातून शिकवणे हा माझा एक उद्देश असा आहे बघा, की आपण जे पाहतो ना ते कधी विसरत नाही, बरोबर आहे. त्यामुळे प्रत्येक टॉपिक आपण भूगोलाचा प्रत्येक टॉपिक ठीक आहे यामध्ये मॅपमध्ये टाकूनच पाहणार आहोत बघा, ठीक आहे. म्हणजे सहज तुमच्या लक्षात राहायला हवं आणि याचा तुम्हाला एक्झाममध्ये नक्की फायदा होईल बघा, ठीक आहे. चला बघा, आणि मित्रांनो बघा, व्हिडिओ जर आवडला ना तर नक्की सर्वांनी लाईक करायचं बघा, आणि जे विद्यार्थी पहिल्यांदा व्हिजिट करेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे बघा मित्रांनो, ठीक आहे. आणि होत असेल तर मित्रांना शेअर सुद्धा करत राहायचं आहे, ठीक आहे. चला ओके, बघा पुढचा प्रश्न पाहूया. नेक्स्ट, खाली नमूद केल्यापैकी कोणती मृदा धुपीची कारणे, बघा कोणती मृदा धुपीची कारणे संपूर्णतः मानव निर्मित आहेत. बघा काय म्हटलं आहे, म्हणजे जवळपास 4 ते 5 कारणं, 4 ते 5 रिझन या ठिकाणी दिलेले आहे की जे मृदेची धूप आहे, तर मृदेची धूप होण्यासाठी मानव निर्मित कारणं कोणती आहेत ते आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. चला आता काय म्हटलेलं आहे पहा, तर भूप्रदेशाचा सर्वसाधारण उतार, मृदेचे स्वरूप, जंगलतोड, गवताळ कुरणांचा वाजवीपेक्षा जास्त वापर आणि भटकी शेती. तर या ठिकाणी 5 कारणं दिलेली आहेत आणि यापैकी आपल्याला काय निवडायचं आहे की मानव निर्मित पूर्णपणे, बघा संपूर्णतः मानव निर्मित कारणे कोणती. क्लिअर. आता मानव निर्मित आणि नैसर्गिक, निसर्गाने बनवलेली आणि मानवाने समजा निर्माण केलेली. क्लिअर. तर मानव निर्मित म्हणजे काय बघा, तर भूप्रदेशाचा सर्वसाधारण उतार, आता कोणत्या भूप्रदेशाचा उतार कसा राहील हे मानव ठरवणार आहे का? नाही ना. पर्वताचा उतार, पठाराचा उतार, ठीक आहे, तर हे मानव ठरवणार आहे का? नाही. तर हे काय आहे बघा, तर निसर्ग निर्मित आहे, ठीक आहे. कसं आहे, तर निसर्ग निर्मित. क्लिअर. हे तर आपल्याला माहीतच आहे. त्यानंतर बघा मृदेचे स्वरूप, आता मृदेचे स्वरूप कसे राहणार, म्हणजे मृदा काळी राहणार, मृदा तपकिरी राहणार, मृदा तांबूस किंवा तपकिरी राहणार, करडी राहणार, काळी राहणार, किंवा मृदेचे गुणधर्म जे आहे ते सुपीक राहणार, नापीक राहणार, हे मानव ठरवू शकते का? नाही. ठीक आहे. तर त्यामुळे बघा हा सुद्धा कसा येणार, तर नैसर्गिक येणार आहे बघा, ठीक आहे. म्हणजे हे दोन्हीही येणार का? नाही. आणि ब तर चालेलच नाही बघा मित्रांनो, ठीक आहे. मग याच्याहून आपला प्रश्न सॉल्व्ह होते का? बघा काय म्हटलंय बघा, संपूर्णतः मानव निर्मित कोणते कारण आहेत, तर त्यांनी काय म्हटलं, वरीलपैकी सर्व. येते का? नाही, कारण आणि ब तर कट केलं ना आपण, आणि ब चालणारच नाही बघा आपल्याला. क ड चालेल का मित्रांनो? चालतच नाही ना आपल्याला बरोबर आहे. त्यानंतर ब चालते का मित्रांनो? ब तर तोही चालत नाही ना आपल्याला, कारण आणि ब काढलेले आहे बघा आपण ऑप्शनमधून, ठीक आहे. आणि वरीलपैकी सर्व तर चालतच नाही बघा. म्हणजे उत्तर कोणतं आलं मग? क ड ई. तुम्हाला 5ही कारणं माहीत असली पाहिजे, कंपल्सरी नाही बघा मित्रांनो. आणि एक लक्षात ठेवायचं, आपण परीक्षा देत आहोत, बरोबर आहे. आणि परीक्षेमध्ये आपल्याला 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न वाचायचे असतात आणि सोडवायचे असतात बघा, ठीक आहे. आणि त्यामुळे तेवढंच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की परीक्षेमध्ये वेळ कसा वाचेल, नाहीतर मग पूर्ण प्रश्न वाचणे, अवलोकन करणे, हे सर्व एवढं नाही करायचं आहे बघा, ठीक आहे. आपल्याला फक्त काय, त्या प्रश्नाची नस पकडायची आहे, बरोबर आहे, ठीक आहे. प्रश्नाची नस पकडायची, उत्तर कुठं सापडते, बस वाचन व्यवस्थित करायचं आहे बघा, ठीक आहे. चला आता आपण पाहतो जंगलतोड, हे पुरुषाने केलेली आहे बघा, अगदी बरोबर आहे. गवताळ कुरणांचा वाजवीपेक्षा जास्त वापर, हा मानवानेच केलेला आहे, ठीक आहे. आणि भटकी शेती, आपण पाहतो ना की हा जो शेतीचा प्रकार आहे, तर आदिवासी समुदायांमध्ये सर्वात जास्त हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो बघा मित्रांनो, ठीक आहे. भटकी शेती. तर काय होते मित्रांनो की आता समजा यावर्षी इथं काय केली आहे, शेती केलेली आहे, मग शेती करण्यासाठी जंगल तोडावं लागते. ते जंगल तोडलं, शेती केली, दुसऱ्या वर्षी तिथून निघाले, दुसरीकडे गेले, दुसरीकडचं जंगल तोडलं, म्हणजे काय होते, तर जमिनीची धूप होते बघा मित्रांनो, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं, हे सुद्धा काय आहे, मानवनिर्मित कारण आहे. मग क ड ई, बघा लक्षात ठेवायचं, कळई, बरोबर आहे. तर क ड ई, राईट उत्तर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 4 मध्ये. एकदम सोपा प्रश्न आहे असं वाटलं नाही का बघा मित्रांनो, ठीक आहे. म्हणजे प्रश्न सोडवण्याचे जे टेक्निक आहे, मेथड आहे, ते सुद्धा आपण सोबत पाहत आहोत बघा, ठीक आहे. चला ओके. नेक्स्ट बघा मित्रांनो, अत्यंत तुम्हाला एक जबरदस्त एक माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल बघा, ठीक आहे. तर ती माहिती म्हणजे कोणती बघा, विदर्भ आयएस अकॅडमी मार्फत तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना एक नवीन बॅच या ठिकाणी तुम्हाला लॉन्च करून दिलेली आहे बघा. तर MPSC कंबाईन एक्झाम इंटिग्रेटेड बॅच 2026-27 साठी जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहे, ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांना अधिकारी होण्याचं स्वप्न आहे बघा, ठीक आहे, PSI व्हायचं आहे, असिस्टंट व्हायचं आहे, बरोबर आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी एक्साइज ड्युटीमध्ये जायचं आहे, ठीक आहे. तर असे जर पोस्ट तुम्हाला लागत असेल तर या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारच्या बॅचेस तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे बघा, ठीक आहे. तर ही बॅच आपण पाहत आहोत, ठीक आहे, 29 जून पासून या ठिकाणी चालू होणार आहे बघा मित्रांनो. आणि या बॅचचा वेळ राहणार आहे 4 वाजता ही बॅच चालू होणार आहे संध्याकाळी, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं, 29 जून
घेऊन डेट सेव्ह करायची आहे बघा मित्रांनो. आणि या बॅचमध्ये तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन, खूप सारी माहिती तुम्हाला मिळेल बघा. ठीक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनुभवी आणि बघा एक अनुभवी शिक्षक वृंद तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल बघा. ठीक आहे. दिसतंय मित्रांनो तुम्हाला अनुभवी प्राध्यापक वृंद, बरोबर आहे. संपूर्ण अभ्यासक्रमाचा सखोल अध्ययन, पूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल. प्री, मेन्स, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, बरोबर आहे. ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीही माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी बॅचेस जॉईन करता येईल बघा. ठीक आहे. आणि नियमित टेस्ट सिरीज आणि जे आन्सर की विश्लेषण आहे, म्हणजे आन्सर की म्हणजे काय, पेपर घेतल्याच्या नंतर तुम्हाला संपूर्ण प्रश्नांचे स्पष्टीकरण त्या ठिकाणी देण्यात येईल बघा. ठीक आहे. तर हे सर्व अभ्यासाचे नियोजन कसं करायचं, ठीक आहे, किंवा तर 1 to 1 मेंटॉरशिप तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जाईल बघा. ठीक आहे. आणि बघा जेव्हा तुम्ही या ठिकाणी अकॅडमीला जॉईन होसाल तर एक तुम्हाला एक वातावरण मिळेल बघा मित्रांनो या ठिकाणी अभ्यासाचं परिपूर्ण एक ॲटमॉस्फिअर ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. तर वेळोवेळी जे काही तुमच्या काही डाऊट्स असाल तर डाऊट सेशन वगैरे तर सर्व या बॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर बघा मित्रांनो ही बॅच 29 तारखेपासून चालू होत आहे. ठीक आहे. तर सर्वांनी काय करायचं आहे बघा, डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे बघा मित्रांनो. ठीक आहे. तर लवकरात लवकर आपली सीट या ठिकाणी काय करायची आहे, बुक करायची आहे बघा तुम्हाला. ठीक आहे मित्रांनो. चला थोडं एक लेक्चरला कंटिन्यू करूया. तर बघा या ठिकाणी प्रश्न दिसतोय तुम्हाला की योग्य जोड्या जुळवायच्या आहे. एकीकडे दिलेले आहे बघा तीर्थक्षेत्र, बघा काय दिलेलं आहे एकीकडे, तर तीर्थक्षेत्र दिलेले आहे, बरोबर. दुसरीकडे गणपतीचे नाव दिलेले आहे, म्हणजे अष्टविनायक. पहा महाराष्ट्रातले अष्टविनायक, बरोबर आहे. म्हणजे अष्टविनायक शब्दामध्येच आहे की गणपतीचे 8 ठिकाण, तोंडपाठच असलं पाहिजे बघा. तुम्हाला सांगतो मित्रांनो, पहा पुण्याचे 5, रायगडचे 2 आणि अहमदनगर. ठीक आहे. अहमदनगर म्हणजे काय, अहिल्यानगर. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. अहिल्यानगर, अहिल्यानगरचा 1. तर असे एकूण किती, तर 8. अष्टविनायक म्हणजे 8. महाराष्ट्रामध्ये गणपतीचे तीर्थक्षेत्र किती आहे, 8 आहेत बघा. तर ते तुम्हाला काय करायचं आहे, तर तीर्थक्षेत्र आणि त्या ठिकाणी कोणता गणपती आहे तर ते तुम्हाला जोड्या लावायचे आहे. तर छोटासा आहे, 5 मिनिटामध्ये पाठांतर होतं बघा मित्रांनो. ते लिस्टसुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करून दिलेली आहे मी तुम्हाला. ठीक आहे. तर बघा काय म्हटलं आहे, पालीचा बल्लाळेश्वर, पालीचा काय म्हणायचं, बल्लाळेश्वर. ठीक आहे. मोरगावचा मयुरेश्वर. ठीक आहे. थेऊरचा चिंतामणी, ओझरचा विघ्नेश्वर. आता यानुसार आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे की योग्य उत्तर या ठिकाणी कोणतं येणार आहे बघा. तर अला 2 पालीचा बल्लाळेश्वर, अला 2 ऑप्शनमध्ये आहे बघा. ठीक आहे. बघा येत्या लक्षात, म्हणजे ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 कट होणार. ठीक आहे. मोरगावचा मयुरेश्वर, बला 3 या ऑप्शनमध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर 4 तुमचं करेक्ट आन्सर राहणार आहे बघा. ठीक आहे. म्हणजेच काय, तर बघा काय येणार आहे, कला 4, थेऊरचा चिंतामणी, ओझरचा विघ्नेश्वर. ठीक आहे. पाठांतराचा पॉईंट आहे, लगेच तुम्ही पाठांतर करू शकता आणि हे अष्टविनायक तुमच्या डोळ्यासमोर. ठीक आहे. चला बघा एक सेकंद, एकदा व्यवस्थित बघून घ्या. चला ठीक आहे. तर स्पष्ट या ठिकाणी दिलेलं आहे बघा सर्व. पुण्याचे 5 मी म्हटलेलं आहे तुम्हाला. बघा काय म्हटलं आहे, राजनगावचा महागणपती, ओझरचा विघ्नेश्वर, लेण्यांदीचा गिरिजात्मक, थेऊरचा चिंतामणी हे सर्व पुण्याला, मोरगावचा मयुरेश्वर झाले पुण्याचे 5. पालीचा बल्लाळेश्वर, महाडचा वरदविनायक कुठे येते, रायगडला. आणि बघा काय म्हटलं आहे, सिद्धटेकचा सिद्धिविनायक. ठीक आहे. तर बघा लक्षात ठेवायचं, अहिल्यानगर, अहिल्यानगर. चला लक्षात राहील बघा मित्रांनो. ठीक आहे. तर हे पाठांतर करून टाका, आला तर प्रश्न चुकायला नको. ठीक आहे. नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी 2 जिल्हे आहेत बघा कोकण किनारपट्टीमधले, कोकणामधले. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक आहे. बघा आपण पाहतो ना, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पाहायला मिळते, बरोबर आहे. तर त्याचं कारण काय बघा, तिथं सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आहे तर त्याचं कारण विचारलेलं आहे बघा. अत्यंत छान असा प्रश्न आहे बघा मित्रांनो आणि सहज सोडवू शकता तुम्ही. 4 स्टेटमेंट या ठिकाणी आहे बघा. हे क्षेत्र स्त्रियांच्या वाढीसाठी अधिक पोषक आहे. स्त्रियांचा जन्मदर पुरुषांच्या पेक्षा अधिक आहे. या जिल्ह्यातील पुरुषांनी स्थलांतर केले आहे. पुरुषांचा मृत्यूदर स्त्रियांपेक्षा जास्त आहे. आता एक जर पाहायला व्यवस्थित तर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी म्हणजे करेक्ट जे आन्सर यायला पाहिजे बघा मित्रांनो, ऑप्शन नंबर 3 मध्ये पाहेल.
म्हणजे ज्या जिल्ह्यातील पुरुषांनी काय केलेलं आहे, जास्तीत जास्त ठीक आहे कामधंद्यासाठी काय केलेलं आहे, स्थलांतर केलेलं आहे बघा मित्रांनो. ठीक आहे ना. तर म्हणजे काय तर आपल्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ठीक आहे दुसऱ्या राज्यामध्ये काय तर व्यवसाय करण्यासाठी इथून लोक काय झाले स्थलांतरित झालेले आहे बघा. ठीक आहे. तर हा लोकसंख्येवर आधारित प्रश्न होता बघा मित्रांनो, एकदम छोटासा प्रश्न म्हणजे एकदम कन्सेप्च्युअल जो सहज तुम्ही सोडू शकत होते. तर बघा आता आपल्याला थोडी एक महाराष्ट्राची लोकसंख्या बघायची आहे इन शॉर्टमध्ये. मी तुमच्यासाठी अतिशय छान असा डेटा आणलेला आहे. ठीक आहे. तर व्यवस्थित तुम्हाला काय करायचं आहे, एकदा रिवाईज करायचं आहे बघा. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल 2011च्या आकडेवारीनुसार. ठीक आहे. म्हणजे आपली शेवटची जी जनगणना आहे ती आहे 2011ची जनगणना बघा. ठीक आहे. येत्या लक्षात. तर 2011च्या जनगणनेनुसारच संपूर्ण डेटा या ठिकाणी सेट केलेला आहे बघा. ठीक आहे. तर बघा लोकसंख्या, एकूण लोकसंख्या ठीक आहे 11,24,00,000 बरोबर आहे. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, भारताच्या एकूण लोकसंख्येशी प्रमाण किती आहे महाराष्ट्राच्या लोकसंख्येचं, तर 9.28% बरोबर आहे. त्यानंतर प्रत्येक ओळीमध्ये प्रश्न आहे बघा मित्रांनो लोकसंख्येविषयी प्रश्न. त्यानंतर बघा जे दशवार्षिक लोकसंख्या आहे 2001 ते 2011 मध्ये वाढलेली लोकसंख्या, तर ही बघा काय आहे पर्सेंटेज 15.99%. ठीक आहे. हे काय दशवार्षिक वाढ आहे. एकूण साक्षरता दर बघा, एकूण साक्षरता दर म्हणजे स्त्री आणि पुरुष मिळून जर पकडलं तर 82.34% एवढा आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये पुरुषांचं 88.38% आणि स्त्रियांचं 75.87% पाहायला मिळते बघा. ठीक आहे. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे लिंग गुणोत्तर. ठीक आहे. तर लिंग गुणोत्तर किती आहे, तर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती आहे 929 एवढी आहे बघा मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर बघा बाल लिंग गुणोत्तर म्हणजे 0 ते 6 वयोगटामधील ही संख्या आपल्याला पाहायला मिळते 894 बघा. काय म्हटलंय म्हणजे बाल लिंग गुणोत्तर कमी आहे बघा मित्रांनो. ठीक आहे. चला येत्या लक्षात. त्यानंतर लोकसंख्येची घनता बघा काय म्हटलंय, एका चौरस किलोमीटरमध्ये किती लोक राहतात बघा महाराष्ट्रामध्ये, तर 365 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर. म्हणजे लोकसंख्येची घनता आपण पाहतो ना खूप जास्त आहे बघा. ठीक आहे. म्हणजे काय तर भारतामध्ये लोकसंख्येनुसार सर्वात मोठं राज्य कोणतं आहे बघा, तर उत्तर प्रदेश. आणि दुसऱ्या क्रमांकाचं राज्य येते बघा महाराष्ट्र बघा मित्रांनो 2011च्या जनगणनेनुसार जर पाहिलं तर. ठीक आहे. त्यानंतर बघा की ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण 54.78% आणि शहरी लोकसंख्या नागरी लोकसंख्येचं प्रमाण किती आहे, तर 45.22% एवढे पाहायला मिळते बघा. ठीक आहे. तर बघा थोडं एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि थोडं एक वाचन जर जाता जाता म्हणजे परीक्षेला जाता जाता ठीक आहे थोडी एक रिव्हिजन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल बघा. ठीक आहे. आणि नंतर बघा आणखी कंटिन्यू थोडं केलेलं आहे की एकूण लोकसंख्येच्या बघा काय म्हटलं आहे, एकूण लोकसंख्येच्या सर्वात जास्त असणारे जिल्हे आणि सर्वात कमी असणारे जिल्हे. ठीक आहे. तर बघा काय म्हटलं एकूण लोकसंख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघा जेव्हा आपण पाहतो की 2011च्या जनगणनेनुसार आपण पाहतो की सर्वात जास्त लोकसंख्या कुठे आहे, कुठे ठरलेली आहे, तर ठाणे जिल्ह्यामध्ये बघा. आपण पाहतो ना की कारण ठाणे जिल्ह्यापासून जो पालघर जिल्हा वेगळा झालेला आहे तर तो झालेला आहे 2014ला आणि जनगणना आहे 2011ची बघा. येत आहे लक्षात. त्यामुळे त्यानुसार उत्तर काय घेते ठाणे बरोबर आहे 2011च्या जनगणनेनुसार बरोबर आहे. तर त्यानंतर बघा सेकंड नंबरचा कोणता होता, पुणे जिल्हा. 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्येचा ठाणे आणि दुसऱ्या क्रमांकाचा पुणे. 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता, तर सिंधुदुर्ग आणि खालून दुसऱ्या क्रमांकाचा गडचिरोली बरोबर आहे. येतं लक्षात. ठीक आहे क्लिअर. सर्वात जास्त म्हटलं तर ठाणे, सर्वात कमी म्हटलं तर सिंधुदुर्ग. नेक्स्ट बघा लोकसंख्येची घनता बघा लोकसंख्येची घनता 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये 20,980 लोक एका चौरस किलोमीटरमध्ये राहतात बरोबर आहे. आणि दुसऱ्या क्रमांकाचं म्हणजे सर्वात जास्त दुसऱ्या क्रमांकाचं मुंबई शहर बरोबर आहे 19,652 जवळपास दोन्हीही सारखे आहेत बघा. ठीक आहे. एका चौरस किलोमीटरमध्ये एवढे सर्व लोक राहतात बरोबर. आणि 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी घनतेचा जो जिल्हा आहे तो आहे गडचिरोली. एका चौरस किलोमीटरमध्ये 74 लोक राहतात बघा. येत आहे लक्षात. ठीक आहे. म्हणजे काय तर सर्वात जास्त मुंबई उपनगर, सर्वात कमी गडचिरोली आणि खालून दुसऱ्या क्रमांकाचा म्हणजे सर्वात कमी लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा कोण आहे घनतेच्या विषयी सिंधुदुर्ग 163 बरोबर आहे. गडचिरोली सिंधुदुर्ग कमीत कमी आणि मुंबई उपनगर मुंबई शहर सर्वात जास्त घनता. त्यानंतरचा पॉईंट बघा मित्रांनो लिंग गुणोत्तर. महाराष्ट्रामध्ये 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कुठे येते, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघा. ठीक आहे. तर 1000 पुरुषांच्या मागे 1122 स्त्रिया. 1000 पुरुषांच्या मागे किती 1122 स्त्रिया. आणि दुसऱ्या क्रमांकावर कोणता जिल्हा येतो 1036 स्त्रिया असणारा
सिंधुदुर्ग जिल्हा बघा मित्रांनो, ठीक आहे. आणि सर्वात कमी लिंग गुणोत्तर 2011च्या बघा, लक्षात ठेवा 2011च्या, पुन्हा पुन्हा सांगायचं काम नाही बघा, 2011च्या जनगणनेनुसार, ठीक आहे, जनगणनेनुसार, ठीक आहे, 2011च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी असणारा जिल्हा कोणता आहे, तर तो आहे बघा मुंबई शहर 832 आणि सेकंड नंबरला मुंबई उपनगर 860. बघा येत आहे लक्षात, क्लिअर. आणि नंतर बघा साक्षरता दर, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त साक्षरता, ठीक आहे, 2011च्या जनगणनेनुसार कुठे येते सर्वात जास्त साक्षरता, मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये, बरोबर आहे, 89.91%, बरोबर आहे. सेकंड नंबरला मुंबई शहर 89.21%. बघा जवळपास दोन्ही सारखे आहे बघा, ठीक आहे, येत आहे लक्षात. आणि 2011 जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता, तर तुम्हाला सहज माहीत आहे कोणता आहे, नंदुरबार 64.38% आणि जालना 71.52% एवढा, बरोबर आहे, ठीक आहे, येत आहे लक्षात. तर अत्यंत महत्त्वाची एक आकडेवारी या ठिकाणी मी तुमच्यासोबत शेअर करत आहोत बघा मित्रांनो, लोकसंख्येच्या बाबतीत, बरोबर आहे. त्यानंतर बघा मित्रांनो थोडं एक म्हणजे विचारू शकतात तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट, ठीक आहे, की निगेटिव्ह ग्रोथ किंवा ऋणात्मक वाढ, ज्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. महाराष्ट्रातील 2011च्या जनगणनेनुसार, ठीक आहे, जे ऋणात्मक वाढ आहे, तर बघा मुंबई शहर -7.57%, रत्नागिरीमध्ये बघा -4.82%, बरोबर आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये -2.21%. या तीनही जिल्ह्यामध्ये लोकसंख्या वाढण्याऐवजी घटली म्हणजे उणे वाढ नोंदवली गेली आहे बघा, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं उणे वाढ, बरोबर आहे, ठीक आहे, म्हणजे लोकसंख्या वाढण्याऐवजी घटली, ठीक आहे, या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा मित्रांनो, ठीक आहे. तर म्हणजे अगोदरच्या जनगणनेच्या तुलनेत, ठीक आहे, या 2011च्या जनगणने म्हणजे 2001च्या जनगणनेच्या तुलनेत 2011ची जी जनगणना झालेली आहे, तर त्यामध्ये, ठीक आहे, काही जिल्ह्यांमध्ये लोकसंख्या वाढण्याऐवजी घटली, तर याला म्हणतात ऋणात्मक वाढ. काय म्हणतात त्याला, ऋणात्मक वाढ. तर ते थोडीफार प्रमाणात आपल्याला कुठं पाहायला मिळते बघा, मुंबई शहरामध्ये सुद्धा पाहायला मिळते, रत्नागिरी आणि सोबत सिंधुदुर्गमध्ये सुद्धा पाहायला मिळते बघा, ठीक आहे, चालेल. आणि बघा सर्वाधिक नागरीकरण झालेले जे काही जिल्हे आहे, ठीक आहे, तर ते कोणते बघा, तर ते इथं तुम्हाला पाहायला मिळते मुंबई शहर, मुंबई उपनगर 100% शहरी. बघा येत्या लक्षात, सर्वात जास्त नागरीकरण कुठं झालेलं आहे, तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये बघा, ठीक आहे. आणि मुंबई शहर मुंबई उपनगरच्या नंतर कोण, तर ठाणे आणि नागपूर. बघा नागपूर 4थ्या क्रमांकावर आहे. आपल्या विदर्भातील जे नागपूर आहे ते कुठे येते, तर 4थ्या क्रमांकावर पाहायला मिळते बघा, ठीक आहे. तर हे होते थोडे एक लोकसंख्येच्या बाबतीत काही महत्त्वाचे प्रश्न, ठीक आहे, जे मला कव्हर करायचे होते बघा मित्रांनो. आणि तुम्ही सुद्धा थोडे एक वाचून घ्यायचं, ठीक आहे, महत्त्वाचे आहेत. कारण परीक्षेमध्ये जर प्रश्न आला लोकसंख्येवर तर तुमचा इथून जर आला तर बघा, ठीक आहे, चुकणारच नाही बघा आणि येणारच आहे बघा इथून, ठीक आहे, चालेल. नेक्स्ट बघा मित्रांनो, एक क्वेश्चन दिसतोय तुम्हाला आणि एक इमेज पाहायला मिळते आहे बघा, ठीक आहे. अत्यंत छान असा प्रश्न या ठिकाणी सेट केलेला आहे बघा, क्लिअर तुम्हाला इमेज दिसते या ठिकाणी, ओके. तर एक स्त्री आणि पुरुष, ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे बघा, ठीक आहे. बघा काय दिसते आपल्याला, तर पुरुषाच्या अंगावर एक शॉल सारखा कापड दिसतो आहे, ठीक आहे. पुरुषाची दाढी वाढलेली आहे बघा, ठीक आहे. केस वगैरे आपल्याला दिसते की म्हणजे व्यवस्थित केलेले नाही, बरोबर आहे. स्त्रीच्या हातामध्ये बघा काहीतरी असं कळ्यासारखं दिसते आहे, बरोबर आहे, ठीक आहे. म्हणजे दंडामध्ये सुद्धा कळ्यासारखं दिसते आहे आणि मनगटामध्ये सुद्धा कळ्यासारखं दिसते आहे, बरोबर आहे. आणि जो साडी घालण्याचा प्रकार आहे, ठीक आहे, तर त्यावरून तुम्हाला काय करायचं आहे पहा, तर खालील चित्र पहा, बरोबर आहे, म्हणजे हे चित्र पहा आणि जोडपे कोणत्या आदिवासी जमातीचे आहेत ते सांगायचं आहे बघा. तर हा टॉपिक आहे महाराष्ट्रातील आदिवासी जमाती. बघा येत आहे लक्षात, चला ठीक आहे. तर बघा मित्रांनो, संताळ, गोंड, तोडा आणि नागा, ठीक आहे. तर त्याआधी बघूया मित्रांनो महाराष्ट्रातील आदिवासी जमाती एकदम शॉर्टमध्ये आणि तुम्हाला आवडेल अशा स्वरूपामध्ये बघा, ठीक आहे, चालेल. तर बघा थोडंसं महाराष्ट्रातील आदिवासी जमातीबद्दल बघून घेऊया एकदा. बघा महाराष्ट्रातील आदिवासी जमाती, बघा नकाशा काढण्याच्या मागचं कारण मी मगाशी सांगितलं तुम्हाला की पाहिलेला आपण विसरत नसतो, त्यामुळे बघा, ठीक आहे. चला, आणि हा सह्याद्री पर्वत काढणं आवश्यकच आहे बघा. म्हणजे महाराष्ट्र आला
ठीक आहे, की महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत महत्त्वाचा आहे. सोबतच बघा महाराष्ट्राच्या उत्तरेकडे आपल्याला दिसतो आहे सातपुडा पर्वत आहे बघा. ठीक आहे, धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये त्याला तोरणमाळ म्हणतात आणि आपल्या अमरावतीमध्ये त्याला गाविलगड म्हणतात बघा. ठीक आहे, तर हा आहे सातपुडा पर्वत. सोबतच बघा मित्रांनो, आपण पाहतो की महाराष्ट्राच्या पूर्वेला ठीक आहे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली यामध्ये सुरजागड, भामरागड, चिरोलगड, गायकुरी टेकड्या ठीक आहे, तर हे सर्व टेकड्या पाहायला मिळतात. तर महाराष्ट्रातील आदिवासी जमातींबद्दल जेव्हा आपण पाहतो ठीक आहे, तर तिथं एक प्रकर्षाने एक प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की सह्याद्री पर्वतातील आदिवासी जमाती कोणत्या. ठीक आहे, त्यानंतर बघा सातपुडा पर्वतातील आदिवासी जमाती कोणत्या किंवा महाराष्ट्राच्या पूर्वेकडील आदिवासी जमाती कोणत्या. ठीक आहे, तर ते बघूया. बघा हा आहे आपला सह्याद्री पर्वत. तर सह्याद्री पर्वतातील आदिवासी जमाती कोणत्या. ठीक आहे, तर मित्रांनो लक्षात ठेवा, व्यवस्थित तोंडपाठ होईल बघा मित्रांनो. ठीक आहे, कोडी 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 शब्द आला की डायरेक्ट म्हणायचं बघा सह्याद्री पर्वत. ठीक आहे, कारण काय तर बघा इकडे पाहायला मिळते आपल्याला कोणत्या, तर बघा लक्षात ठेवायचं सह्याद्री पर्वतातील आदिवासी जमाती. ठीक आहे, तर इथं लक्षात ठेवायचं महादेव कोडी, महादेव कोडी, त्यानंतर मल्हार कोडी, मल्हार कोडी, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, वारली, कातकरी, ढाकणा. बघा काय म्हटलंय, वारली, कातकरी, ढाकणा, कोथडी. बघा येऊन आला सर्वांच्या लक्षात. तर हे आहेत बघा महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतातील आदिवासी जमाती. चला येऊन आला सर्वांच्या लक्षात मित्रांनो. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, वारली, कातकरी, ढाकणा, कोथोडी आणि कोकणी. बघा कोकणी शब्द सुद्धा लक्षात ठेवा, एक कोकणी. तर हे महत्त्वाचे घेतलेले आहेत, तशा खूप सारे आहे परंतु महत्त्वाच्या आपल्याला एक्झाममध्ये येईल अशा. ठीक आहे, हे झाले बघा कशातल्या, तर महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतातील. कशातील आहेत बघा, तर सह्याद्री पर्वतातील. ठीक आहे, आता बघा महाराष्ट्रामध्ये सातपुडा पर्वत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो बघा. ठीक आहे, तर महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील आदिवासी जमाती बघा. ठीक आहे, तर काय म्हटलेलं बघा सातपुडा पर्वतामध्ये, आता सातपुडा पर्वत जर म्हटलं तर बघा धुळे, नंदुरबार, जळगाव, अमरावती बरोबर आहे. आणि सोबतच बघा बुलढाणा जिल्हा पाहायला मिळते. ठीक आहे, त्यानंतर इकडे आपल्याला नागपूर, वर्धा, वर्धेमध्ये कमी प्रमाणात आहे बघा, भंडारा, गोंदिया. ठीक आहे, तर जवळपास या जिल्ह्यांमध्ये आदिवासी जमाती कोणत्या येतात, तर मुख्य सातपुडा पर्वतातील बघूया. तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं मित्रांनो नावं. ठीक आहे, बघा काय म्हटलेलं आहे, भिल्ल गावित धानका, पावरा. ठीक आहे, दुबळा, भिल्ल गावित धानका, पावरा, दुबळा. ठीक आहे, त्यानंतर बघा तडवी, काय म्हटलंय तडवी. ठीक आहे, त्यानंतर मावची आणि कोरकू. बघा येत आहे लक्षात सर्वांच्या, कोणकोणत्या आदिवासी जमाती आहे, तर भिल्ल गावित धानका, पावरा, दुबळा, तडवी, मावची, कोरकू. ठीक आहे, तर ह्या झाल्या तुमच्या आदिवासी जमाती बघा. कसल्या, तर बघा सातपुडा पर्वतातील, सातपुडा पर्वत. कारण आदिवासी जमाती पर्वत, डोंगर, दऱ्याखोऱ्यामध्येच तुम्हाला पाहायला मिळतात बघा. ठीक आहे, चला येत्या लक्षात सर्वांच्या. ठीक आहे, तर सह्याद्री पर्वत म्हटलं तर महादेव कोळी, ढोर कोळी, मल्हार कोळी, वारली, कातकरी, ढाकणा, कोथडी, कोकणा. आणि बघा सातपुडा पर्वत म्हटलं तर भिल्ल गावित धानका, पावरा, दुबळा, तडवी, मावची, कोरकू. आणि त्यानंतर बघा पूर्व महाराष्ट्रातील बरोबर आहे, म्हणजे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली यामध्ये सर्वात जास्त आदिवासी जमाती पाहायला मिळतात आपल्याला गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघा. ठीक आहे, तर पाहूया म्हणजे पूर्व महाराष्ट्रातील आदिवासी जमाती. तर मित्रांनो बघा या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला गोंड. बघा कोणते पाहायला मिळते, गोंड. त्यानंतर बघा मांडिया गोंड. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या बघा, गोंड, मांडिया गोंड, आंध येत्या लक्षात, आंध, कोया, हलबा, परधान. बघा येत्या लक्षात, आंध, कोया, हलबा, परधान. प्रधान नाही, परधान येत्या लक्षात सर्वांच्या मित्रांनो. तर हे आहे बघा महाराष्ट्राच्या पूर्वेकडील आदिवासी जमाती. ठीक आहे, आता यावर आणखी दोन प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती, तर त्याचं उत्तर घ्यायचं बघा भिल्ल. महाराष्ट्रातील सर्वात जास्त आदिवासी जमात कोणती आहे पहा, सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे, भिल्ल. आणि तुम्हाला जर म्हटलं प्रामुख्याने ही जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते, तर ते बघा नंदुरबार जिल्ह्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल बरोबर आहे. त्यानंतर बघा केंद्र सरकारने वर्गीकृत केलेली आदिवासी जमात कोणती, तर ती बघा लक्षात ठेवायचं मांडिया गोंड. बघा कोणती, तर मांडिया गोंड. बघा लक्षात ठेवायचं. ठीक आहे,
तर केंद्र सरकारने वर्गीकृत केलेली आदिवासी जमात कोणती आहे तर मांडिया गोंड. ठीक आहे. तर एवढे थोडे महत्त्वाचे पॉईंट आदिवासी जमातीबद्दल क्लिअर करायचे आहे. थोडा एक याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन करता येईल. ठीक आहे. आणि सहज लक्षात राहते बघा मित्रांनो. ठीक आहे. तर बघा हे आहे आदिवासी जमाती. आणि आता आदिवासी जमातींचा जो पेहराव असतो, ठीक आहे, तर तो कशा पद्धतीने असतो बघा. ठीक आहे. म्हणजे पूर्ण कपडे नसतातच बघा. सहज आपण पाहतो की जे खरंच जंगलामध्ये राहतात आदिवासी लोक, ठीक आहे, परंतु आता आपण पाहतो की कुठेतरी ते शिक्षणाच्या प्रवाहात, समाजाच्या प्रवाहात ठीक आहे आलेले आहेत आणि सरकार किंवा जे काही आहेत संस्था तर ते त्यांच्यासाठी काम करताना आपल्याला दिसतात मित्रांनो. ठीक आहे. तर मूळ प्रश्नाकडे येऊया आपल्या. तर चित्रामध्ये जे जोडपं दाखवलेलं आहे ते कोणतं आहे मित्रांनो तर तोडा या आदिवासी जमातीचं. कोणतं आहे बघा तर तोडा आदिवासी जमातीमधलं हे चित्र तुम्हाला पाहायला मिळते बघा. ठीक आहे. प्रश्नाच्या माध्यमातून टॉपिक क्लिअर करणे, ठीक आहे, आणि तो टॉपिक नकाशाच्या माध्यमातून क्लिअर करणे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण जे हे लेक्चर बघत आहोत त्यामागचा एकच उद्देश की तुम्ही आपण कसं असतं बघा, जे पाहतो ते विसरत नाही. ठीक आहे. तर तो एक प्रयत्न या ठिकाणी तुम्हाला दिसतो आहे बघा. ठीक आहे. क्लिअर. त्यानंतर बघा मित्रांनो एक प्रश्न आपल्याला आणखी पाहायला मिळतो की खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधान तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे बघा. ठीक आहे. तर राईट स्टेटमेंट कोणतं आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. चालेल. बघा अरवली पर्वत हा सर्वात प्राचीन पर्वत असून तो राजस्थानमध्ये येतो. अरवली पर्वत हा सर्वात प्राचीन पर्वत असून तो राजस्थानमध्ये येतो म्हणते. बघा चेक करूया. मध्य प्रदेशमधील विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत यामध्ये नर्मदा नदी वाहते. तर हे बरोबर आहे का मित्रांनो बघा. ठीक आहे. एकदा चेक करायचं आहे तुम्हाला. येत्या लक्षात. आणि ऑप्शन आहेत बघा फक्त अ, फक्त ब, ठीक आहे, दोन्हीही आणि दोन्हीही नाही. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 9चं करेक्ट उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. चला तर योग्य विधान कोणतं आहे बघा. तर एकदम सरळ सरळ हा प्रश्न आहे बघा मित्रांनो, जास्त किचकट नाही आहे. आणि सोबतच बघूया थोडे एक लोकेशन या ठिकाणी की ठीक आहे की भारतामध्ये जे काही पर्वतरांगा आहे छोट्या मोठ्या, ठीक आहे, तर त्या संपूर्ण पर्वतरांगा एका नकाशामध्ये बघून घेऊया बघा, एका दृष्टिक्षेपामध्ये. बघा आपला हा भारत आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. ठीक आहे ना. चला येत्या लक्षात. साऊथ इंडिया तयार झाला. त्यानंतर बघा आपला नॉर्थ इंडियासुद्धा तयार होत आहे बघा मित्रांनो. ठीक आहे. चला येत्या लक्षात. बघा हा बांगलादेशसुद्धा तयार झालेला आहे आणि आपलं बघा ठीक आहे जम्मू काश्मीरसुद्धा तयार झालेला आहे बघा. ठीक आहे. चालेल. तर बघा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जे आदिवासी जमाती आहेत, ठीक आहे, तर कुठे पाहायला मिळतात आपल्याला तर डोंगर दऱ्या खोऱ्यामध्ये. ठीक आहे. तर ते पर्वत बघूया मित्रांनो. ठीक आहे. कोणता पर्वत कुठे आहे तर बघा जो गुजरातपासून तर दिल्ली हरियाणापर्यंत पसरलेला हा जो पर्वत आहे मित्रांनो, तर हा भारतातील सर्वात प्राचीन पर्वत आहे आणि जगातील प्राचीन पर्वतापैकी एक पर्वत तुम्हाला पाहायला मिळतो. तर तो आहे बघा अरवली पर्वत. कोणता आहे तो मित्रांनो तर तो आहे अरवली पर्वत. म्हणजे पहिलं स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. अरवली पर्वत पाहायला मिळतो बघा मित्रांनो आपल्याला. ठीक आहे. अरवली पर्वतात आपण पाहतो की सर्वात उंच शिखर, ठीक आहे, कोणतं येते तर गुरु शिखर. बघा काय म्हटलेलं आहे उंच शिखर गुरु शिखर. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे गुरु शिखर. ठीक आहे. क्लिअर. त्यानंतर बघा महाराष्ट्र म्हटल्यापेक्षा बघा भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर असा पसरलेला भारतामध्ये एकूण 1600 किलोमीटर लांब ज्याला आपण काय म्हटलेलं आहे तर पश्चिम घाट असं म्हटलेलं आहे बघा. काय म्हटलेलं आहे पश्चिम घाट. बघा लक्षात ठेवायचं आहे पश्चिम घाट किंवा त्यालाच म्हणतात मित्रांनो सह्याद्री. ठीक आहे. त्यालाच काय म्हणायचं सह्याद्री म्हणायचं बघा मित्रांनो. भारतामध्ये हा एकूण 1600 किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे. किती बघा तर 1600 किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे. ठीक आहे. उत्तरेकडे तापी नदीपासून तर दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंत पसरलेला हा पर्वत आपल्याला पाहायला मिळतो बघा. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न आणखी येतो बघा मित्रांनो, जिथं आपल्याला पाहायला मिळते ना पूर्व घाट, पूर्व किनारपट्टीला पूर्व घाट. बरोबर आहे. तर हा आहे बघा पूर्व घाट मित्रांनो. ठीक आहे. तर पूर्व घाट आणि पश्चिम घाट हे दोन्ही घाट कुठे एकत्र येतात कोणत्या पर्वतामध्ये तर इथं लक्षात ठेवायचं हा आहे निलगिरी पर्वत. बघा कोणता पर्वत आहे तर निलगिरी पर्वत. येत्या लक्षात. पूर्व घाट आणि पश्चिम घाट दोन्ही घाट कोणत्या पर्वतामध्ये एकत्र येतात तर निलगिरी पर्वतामध्ये. निलगिरी पर्वतातील जे सर्वोच्च शिखर आहे ते कोणतं आहे तर दोडा बेट्टा. कोणतं येते बघा मित्रांनो दोडा बेट्टा. चला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. सहज लक्षात राहील बघा मित्रांनो. पूर्व घाट आणि पश्चिम घाट दोन्ही घाट कुठे एकत्र येतात निलगिरी पर्वतामध्ये. निलगिरी पर्वताचं सर्वोच्च शिखर कोणतं आहे बघा दोडा बेट्टा. आणि एक्झॅक्ट आणखी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की पूर्व घाट आणि पश्चिम घाट निलगिरी पर्वतातील कोणत्या डोंगर रांगेमध्ये एकत्र येतात तर निलगिरी पर्वतातील एक डोंगर रांग आहे जिचं नाव आहे बघा बिलिगिरी डोंगर रांग. कोणती येते बघा तर बिलिगिरी डोंगर रांग. चला येत आहे लक्षात सर्वांच्या. निलगिरी पर्वतातील बिलिगिरी डोंगर रांग बरोबर आहे. ठीक आहे. तर त्या ठिकाणी पूर्व घाट आणि पश्चिम घाट काय होतात एकत्र येतात. चला बघा तर काय म्हटलेलं आहे यावर नेहमी प्रश्न येतो की पश्चिम घाटातील
सर्वोच्च शिखर कोणतं? बरोबर आहे. ठीक आहे, तर ते येते बघा अन्नाईमुडी. बघा काय म्हटलेलं आहे, तर अन्नाईमुडी हे शिखर 2695 मीटर उंचीचं आहे बघा. ठीक आहे, थोडं महत्त्वाचं होऊन जाते. 2695 मीटर उंचीचं अन्नाईमुडी. बघा येतं लक्षात, पश्चिम घाटातील अण्णामलाई डोंगर रांगेतील अन्नाईमुडी नावाचं शिखर 2695 मीटर उंचीचं बघा. ठीक आहे, येतं लक्षात. तुम्हाला विचारू शकतात की भारतातील सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणतं, म्हणजेच पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणतं, तर 2695. क्लिअर. त्यानंतर बघा आणखी एक डोंगर रांग आहे. इथं तुम्हाला पाहायला मिळेल की बघा सातपुडा पर्वत गुजरातपासून, ठीक आहे, अशा प्रकारचा तुम्हाला गेलेला दिसेल कुठपर्यंत, छत्तीसगडपर्यंत वगैरे. ठीक आहे, चला बघा, तर जवळपास 900 किलोमीटरपर्यंत हा लांब पर्वत तुम्हाला पाहायला मिळतो, ज्याचं नाव काय आहे, तर सातपुडा पर्वत. काय म्हटलेलं आहे, तर सातपुडा पर्वत. सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणतं बघा, धूपगड. बघा काय म्हटलं, धूपगड MP मध्ये येते बघा, मध्य प्रदेशमध्ये. आणि जवळपास 1350 मीटर उंचीचं ते काय आहे, तर शिखर पाहायला मिळते बघा तुम्हाला. सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणतं, धूपगड, 1350 मीटर उंचीचं. बरोबर आहे. ठीक आहे, चला त्यानंतर बघा मित्रांनो काय म्हटलेलं आहे, तर मध्य प्रदेशमध्येच तुम्हाला आणखी एक डोंगररांग पाहायला मिळते, ते आहे विंध्याचल पर्वतरांग. बघा काय म्हटलेलं आहे, विंध्याचल पर्वतरांग. विंध्य, बघा लक्षात ठेवायचं मित्रांनो, विंध्याचल पर्वतरांग. बरोबर आहे. वास्तविक पाहता जर थोडं मुळात जातो म्हटलं आपण, तर पहिले फक्त एकच पर्वत होता बघा मित्रांनो, ज्याचं नाव काय होतं, तर विंध्य पर्वत. काय होतं बघा मित्रांनो, विंध्य पर्वत. या विंध्य पर्वताला समोरासमोर क्रॅक पडून काय झालेलं आहे, तर विंध्याचल आणि सातपुडा हे दोन पर्वत वेगवेगळे झालेले आहेत बघा. ठीक आहे, तर हा उत्तरेकडचा याला विंध्याचल म्हटलेला आहे आणि दक्षिणेकडचा याला काय म्हटलेलं आहे, तर सातपुडा पर्वत म्हटलेला आहे बघा. लक्षात ठेवा, व्यवस्थित लक्षात ठेवायचं बघा. काय म्हटलेलं आहे, विंध्य पर्वत आणि हा आहे सातपुडा पर्वत. बरोबर आहे. आणि प्रश्न काय विचारला गेला बघा मित्रांनो आपल्याला. ठीक आहे, तर सरळ त्यांनी काय विचारलेलं आहे की सातपुडा आणि विंध्याचल पर्वत यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते, तर बघा लक्षात ठेवायचं, मध्य प्रदेशमध्ये अमरकंटक पठारावरून, बरोबर आहे, म्हणजे तिथं आपल्याला पाहायला मिळते मैक्कल पर्वतश्रेणी. ठीक आहे, अमरकंटक पठार त्या ठिकाणी एका नदीचा उगम होतो. आणि भारतातील सर्वात मोठी पश्चिमवाहिनी नदी म्हणजे कोणती आहे, तर नर्मदा नदी. बघा ठीक आहे, कारण काय, तर बघा या ठिकाणी खचके पडलेले आहे ना, म्हणून त्याला खचदरी म्हटलेलं आहे बघा. म्हणजे विंध्याचल पर्वताला, ठीक आहे, काय झालेलं आहे, तर असे समोरासमोर क्रॅक पडले आणि दोन पर्वत तयार झाले बघा. त्याला काय म्हटलेलं आहे, तर वरच्या पर्वताला विंध्याचल, खालच्या पर्वताला सातपुडा पर्वत म्हटलेलं आहे. आणि त्या खचदरीतून कोणती नदी वाहते बघा, तर ती आहे नर्मदा नदी बघा मित्रांनो. ठीक आहे, तर नर्मदा नदी आपण पाहतो की महाराष्ट्रातून 54 किलोमीटर जाते. बरोबर आहे. आणि शेवटी गुजरात राज्यामध्ये जाऊन भडोच्या ठिकाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते बघा. ठीक आहे, तर भारतातील सर्वात मोठी पश्चिमवाहिनी नदी कोणती आहे, नर्मदा. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं बघा, अशा प्रकारची ही आहे नर्मदा नदी. नर्मदा नदी गुजरातच्या खंबायतच्या आखातामध्ये जाऊन मिळते बघा. क्लिअर, चालेल. तर बघा दोन्ही प्रश्न क्लिअर झाले की अरवली पर्वत हा कुठे येतो, राजस्थानमध्ये येतो. आणि नर्मदा नदी हे विंध्याचल आणि सातपुडा पर्वताच्या दरम्यान वाहते बघा. आता मला एक सांगा, हे नकाशामधलं आपण विसरणार का कधी, नाही. त्यामुळे बघा नकाशा आपण जे पाहतो ते कधीच आपण विसरत नसतो. त्यामुळे हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी घेतलेला आहे बघा, थोडा रिव्हिजनसाठी. ठीक आहे, चला. तर बघा जवळपास दोन्ही स्टेटमेंट आपण पाहतो. अरवली पर्वत सर्वात प्राचीन पर्वत आहे आणि तो राजस्थानमध्ये येतो, अगदी बरोबर. मध्य प्रदेशमधील विंध्य पर्वत व सातपुडा पर्वत यामध्ये कोणती नदी वाहते, नर्मदा नदी. तर दोन्हीही स्टेटमेंट काय आहेत, अगदी बरोबर पाहायला मिळतात बघा. चला क्लिअर मित्रांनो. ठीक आहे, तर बघूया आणखी एक प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्या आधी थोडं जे आपण पाहिलं की हा कुठे येतो, अरवली पर्वत राजस्थानमध्ये, विंध्याचल पर्वत मध्य प्रदेशमध्ये. ठीक आहे, दिशा कशी आहे अरवली पर्वताची, नैऋत्येकडून ईशान्येकडे अशा प्रकारची आहे ना दिशा, बरोबर आहे. आणि हा आहे पश्चिम ते पूर्व, पश्चिम ते कसा आहे, पूर्व असा पसरलेला आहे बघा. ठीक आहे, त्यानंतर सर्वोच्च शिखर गुरु शिखर 1722 मीटर उंचीचं अरवली पर्वतातील, हे आपण पाहिलं. ठीक आहे, सोबत बघा विंध्य पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे सद्भावना शिखर आणि कमी उंचीचं आहे 752 मीटर उंचीचं, बरोबर आहे. आणि लक्षात ठेवायचं. आणि बघा हे काय म्हटलं, अरवली पर्वत कुठे येतो, तर वाळवंट, बरोबर आहे. अरवली पर्वताच्या पश्चिमेकडे वाळवंट, पूर्वेकडे एवढं वाळवंट तुम्हाला दिसणार नाही बघा. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं. आणि विंध्य पर्वत उत्तर आणि दक्षिण भारताची भौगोलिक विभागणी करते बघा. ठीक आहे, म्हणजे उत्तर भारत विंध्याचलच्या उत्तरेकडे आणि विंध्याचलच्या दक्षिणेकडे दक्षिण भारत असं. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं. ओव्हरऑल एक दिलेला आहे थोडी महत्त्वाची माहिती. त्यानंतर बघा इथं तुम्हाला पाहायला मिळेल खालील नदीचे नाव तुम्हाला ओळखायचं आहे बघा. नदीबद्दल 3 स्टेटमेंट आहे. हा शेवटचा प्रश्न आहे बघा मित्र आपला. ठीक आहे, चला पहा. तर काय म्हटलं आहे बघा, खालील नदीचे नाव ओळखा. मध्य प्रदेशामध्ये उगम पावते, वर्धा नदीशी संगम झाल्यावर
प्राणहिता म्हणून ओळख, येत आहे लक्षात. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात, चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर दक्षिण सीमांची निर्मिती, पेंच व बाग या उपनद्या. तर ती नदी कोणती? प्राणहिता, वर्धा, इंद्रावती, वैनगंगा. ठीक आहे. तर बघा आता जवळपास हा प्रश्न अत्यंत छान प्रश्न आहे बघा मित्रांनो. आणि हा प्रश्न सुद्धा मी तुम्हाला थोडा मॅपमध्ये सांगेल, म्हणजे विदर्भातील नदी प्रणाली थोडीशी आपली काय होईल तर आणखी कन्सेप्ट क्लिअर होईल बघा विदर्भातील नदी प्रणालीची. ठीक आहे. चला पहा, एकदम शॉर्टकटमध्ये घेऊया, जास्त वेळ मी तुम्हाला याला लावणार नाही, कारण जवळपास ऑलरेडी थोडं लेक्चर लेंदी झालेलं आहे बघा. ठीक आहे. परंतु परीक्षा तोंडावर आहे, त्यामुळे मला हे सर्व गोष्टी तुम्हाला द्यायच्या होत्या. ठीक आहे. चला ओके. तर बघा हा आहे आपला कोणता तर महाराष्ट्र बघा, क्लिअर. आणि त्यानंतर बघा थोड्या नद्या बघू. ठीक आहे. बघा मित्रांनो काय म्हटलेलं आहे, आपण जेव्हा पाहतो नदी प्रणाली, महाराष्ट्रातील नदी प्रणाली, तर त्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला काय पाहावं लागतं की महाराष्ट्रामध्ये हा सह्याद्री पर्वत आहे, बरोबर आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या उत्तरेकडे हा सातपुडा पर्वत आहे बघा. ठीक आहे. चला असं लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात लांब जी नदी आहे तर ती नदी कोणती आहे बघा मित्रांनो, तर ती आहे गंगा नदी, बघा गोदावरी नदी. भारतातील सर्वात लांब गंगा आणि महाराष्ट्रातील सर्वात लांब गोदावरी. ठीक आहे. तर बघा आता गोदावरी नदीचा काय संबंध तर तुम्हाला लक्षात येईल बघा. ठीक आहे. तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आपण पाहतो, महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वतातील ब्रह्मगिरी टेकड्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी काय होतो, गोदावरी नदीचा उगम होतो बघा. ठीक आहे. तर नाशिक आहे, बरोबर आहे, नाशिक आहे. त्यानंतर औरंगाबाद म्हणजेच काय छत्रपती संभाजीनगर, जालना, बरोबर आहे. त्यानंतर बघा बीड, परभणी आणि नांदेड अशा 7 जिल्ह्यातून वाहत जाऊन ती तेलंगणामध्ये प्रवेश करते. नंतर कुठे येते तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये येते थोडीफार. नंतर ती आंध्र प्रदेशमध्ये बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तर ही नदी कोणती आहे तर गोदावरी. तर गोदावरीचे 2 खोरे तुम्हाला पाहायला मिळते, गोदावरीचं मुख्य खोरं आणि गोदावरीचं विदर्भातील खोरं. तर विदर्भातील खोरं काय सांगते बघा मित्रांनो, तर बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की बघा सह्याद्री पर्वताच्या उपडोंगर रांगा, सातमाळ आणि अजिंठा डोंगर रांग, बरोबर आहे. आता यामध्ये बघा नदी प्रणाली काय सांगते तर अजिंठा डोंगर रांगेमध्ये एका नदीचा उगम होतो बघा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अजिंठा डोंगर रांगेमध्ये एका नदीचा उगम होतो. ती नदी कोणती आहे बघा तर पैनगंगा नदी. बघा काय म्हटलं आहे, पैनगंगा नदी विदर्भातील सर्वात लांब नदी बघा मित्रांनो. काय म्हटलं आहे, विदर्भातील सर्वात लांब नदी. ठीक आहे. काय म्हटलं आहे, विदर्भातील सर्वात लांब नदी कोणती तर पैनगंगा नदी, पैनगंगा. चला येता इथपर्यंत लक्षात बघा मित्रांनो. त्यानंतर बघा आता बघा मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यातील मुलतईच्या दक्षिणेकडे एका नदीचा उगम होतो बघा मित्रांनो. तर ती नदी कोणती आहे बघा. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल ती आहे वर्धा नदी बघा मित्रांनो. तर वर्धा नदीचा उगम, ठीक आहे, तर ती बघा या ठिकाणी लक्षात येईल मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रामध्ये अमरावती, वर्धा, बरोबर आहे, आणि चंद्रपूर जिल्हा, बरोबर आहे, आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येते. चला कोणती नदी आहे तर ही आहे वर्धा नदी. बघा कोणती नदी येते, वर्धा नदी. मग वर्धा आणि पैनगंगा या 2 नद्यांचा संगम होतो, बरोबर आहे. कुठे होतो बघा तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. कुठं होतो, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होतं बघा मित्रांनो. चंद्रपूर जिल्ह्यातील वढा घुग्घूस, बघा लक्षात ठेवा, वढा घुग्घूस. ठीक आहे. वढा घुग्घूस या ठिकाणी काय होतो, वर्धा आणि पैनगंगेचा काय होतो संगम होतो. बघा लक्षात ठेवा, पैनगंगा वर्धा संगम चंद्रपूर जिल्ह्यातील वडा घुग्घूस या ठिकाणी होतो. त्यानंतर हा प्रवाह पुढे जातो आणि पुढे हा प्रवाह वर्धा नावानेच जातो बघा आणि गडचिरोलीमध्ये जाऊन थांबते. त्यानंतर बघा काय सांगितलेलं आहे की मध्य प्रदेशमधील शिवनी जिल्ह्यामधील, बघा लक्षात ठेवा, मध्य प्रदेशमधील शिवनी जिल्ह्यामधील, ठीक आहे, या ठिकाणी काय होतो, एका नदीचा उगम होतो. मध्य प्रदेशमधील शिवनी जिल्ह्यात वैनगंगा नदीचा उगम होतो बघा. ठीक आहे. मध्य प्रदेशमधील शिवनी जिल्ह्यामध्ये वैनगंगा नदीचा उगम झाला आणि वैनगंगा नदी बघा मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते. गोंदिया, भंडारा, त्यानंतर चंद्रपूर, बरोबर आहे, आणि नंतर गडचिरोली. बघा काय म्हटलं आहे, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली. आणि गडचिरोलीमध्ये आल्याच्या नंतर बघा काय म्हटलेलं आहे, बघा ही नदी कोणती आहे, वैनगंगा. काय म्हटलेलं आहे बघा, वैनगंगा. आणि ही नदी कोणती आहे बघा, वर्धा. ठीक आहे, येत्या लक्षात कोणती आहे, वर्धा. तर वर्धा आणि वैनगंगा या 2 नद्यांचा संगम कुठे होतं बघा मित्रांनो, तर लक्षात ठेवायचं चपराळा. काय म्हणायचं त्याला, चपराळा, गडचिरोली. बघा काय म्हटलेलं आहे, चपराळा, गडचिरोली जिल्ह्यामध्ये.
बरोबर आहे. म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील चपराळा या ठिकाणी वर्धा आणि वैनगंगेचा संगम होतो बघा मित्रांनो, आलं लक्षात. त्यानंतर बघा इथं काय होते, वर्धाही संपली वैनगंगाही संपली आणि एक नवीनच प्रवाह तयार होतो बघा, त्याला म्हटलेला आहे प्राणहिता. आणि प्राणहिता नदी कुठं जाते, तर गोदावरी नदीला जाऊन मिळते बघा. आता आलं लक्षात की गोदावरी कशासाठी काढली होती बघा आपण, ठीक आहे. तर ही लक्षात ठेवायची मित्रांनो, कोणती आहे तर प्राणहिता नदी, ठीक आहे. प्राणहिता, तर हिची लांबी एखाद्या वेळेस विचारते बघा मित्रांनो, तर प्राणहितेची लांबी किती आहे, तर लक्षात ठेवायचं 113 किलोमीटर. बघा लक्षात घ्या, 113 किलोमीटर प्राणहिता नदी. प्राणहिता नदी आणि गोदावरी नदी यांचा संगम विचारतात कुठं झालेला आहे, तर बघा काय म्हटलं, नरगम या ठिकाणी. कुठं झालेला आहे, नरगम या ठिकाणी. कोणत्या कोणत्या जिल्ह्यात, बघा काय म्हटलंय, सिरोंचा. बघा येतं लक्षात, सिरोंचा नावाचा तालुका, नरगम या ठिकाणी सिरोंचा तालुक्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये. बघा लक्षात येतं, ठीक आहे ना. गोदावरी आणि प्राणहितेचा संगम गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील नरगम या ठिकाणी झालेला आहे बघा. म्हणजे विदर्भातलं सर्व पाणी कुठं गेलं, गोदावरी नदीला गेलं बघा. आणि गोदावरी नदी गेली बघा बंगालच्या उपसागरामध्ये, ठीक आहे. येत आहे लक्षात सर्वांच्या, ठीक आहे. तर बघा जवळपास आपण पाहतो की वैनगंगा नदीची महाराष्ट्रातील लांबी 295 किलोमीटर आहे बघा. किती आहे, तर 295 किलोमीटर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर बघा इथं लांब्या दिलेल्या आहे की वैनगंगा नदीची भारतातील लांबी 579 किलोमीटर आणि महाराष्ट्रातली 295 किलोमीटर, ठीक आहे. यालाच काय म्हणतात, तर या नदीला भाताचे कोठार असं म्हणतात बघा. काय म्हणतात याला, भाताचे कोठार. म्हणजे पहा सर्वात जास्त तांदळाचे उत्पादन, भाताचे उत्पादन महाराष्ट्रामध्ये कुठं केले जाते, तर ते लक्षात ठेवायचं. कुठे केले जाते बघा, तर महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये, ठीक आहे. तर असं लक्षात ठेवायचं. तर 579 आणि इथं लक्षात ठेवायचं आहे 275, ठीक आहे. चला बघा, तर या ठिकाणी जे आपण जे नदी प्रणाली पाहिलेली आहे बघा मित्रांनो, तर इथं व्यवस्थित तुमच्या लक्षात आली असेल. पैनगंगा वर्धा, पुढे वर्धा, ठीक आहे. वर्धा आणि वैनगंगेचा संगम चपराळा गडचिरोली, त्यापासून प्राणहिता कुठं जाते, तर गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा या ठिकाणी काय होतो, गोदावरी आणि प्राणहितेचा संगम होतो बघा मित्रांनो, ठीक आहे. तर ओव्हरऑल तुमच्या महाराष्ट्रातील म्हटल्यापेक्षा महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील, ठीक आहे, किंवा विदर्भातील नदी प्रणाली या ठिकाणी आपण पाहिली बघा इन शॉर्टमध्ये. बघूया आता हा प्रश्न सॉल्व्ह होतो का बघा आपल्याकडून, ठीक आहे. तर सॉल्व्ह तर झालेला आहे ना बघा, ठीक आहे. ओके, म्हणजे मध्य प्रदेशमध्ये उगम झालेला आहे शिवनी जिल्ह्यामध्ये, बरोबर. वर्धा नदीशी संगम झाल्यावर तिला काय म्हणतात, प्राणहिता म्हणतात, ठीक आहे ना. चला पहा, वर्धा नदीची संगम झाल्यावर काय म्हणतात, प्राणहिता. अरे वर्धा वैनगंगा तिला प्राणहिता म्हटलेला आहे, अगदी बरोबर. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर दक्षिण सीमांची निर्मिती करते, बरोबर. आणि बघा वैनगंगेच्या उपनद्या पेंच आणि बाघ या उपनद्या सुद्धा आहेत बघा. तर उत्तर काय येणार आहे, वैनगंगा. येत्या लक्षात मित्रांनो सर्वांच्या. तर बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की एक मॅपच्या माध्यमातून कशा पद्धतीने टॉपिक क्लिअर करण्याचा प्रयत्न होत आहे बघा, ठीक आहे. चालेल. आणि मित्रांनो बघा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, मी मगाशी तुम्हाला कंबाईन पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा बॅचबद्दल या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेलीच आहे. आणि सोबत बघा एक आणखी तुम्हाला एक माहिती या ठिकाणी मिळत आहे बघा मित्रांनो. तर बघा विदर्भ IAS अकॅडमी मार्फत तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन आणि ऑनलाईन मोडमध्ये बघा काय म्हटलेलं आहे, तर ऑफलाईन आणि ऑनलाईन मोडमध्ये एक बॅच तुम्हाला पाहता येईल, ठीक आहे. ती बॅच बघा MPSC राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच 2026-27 साठी, ज्यामध्ये पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत, तर या सर्वांचं मार्गदर्शन तुम्हाला या बॅचमध्ये होणार आहे बघा, ठीक आहे. तर मित्रांनो बघा ही बॅच 22 जूनपासून चालू होणार आहे बघा, लक्षात ठेवायचं आहे. ही बॅच 22 जूनपासून तुम्हाला पाहता येईल मित्रांनो, ठीक आहे. आणि वेळ आहे सकाळी 7 वाजता बघा, सकाळी 7 वाजता ही बॅच राहणार आहे. एकदम फ्रेश माइंडनी ही बॅच चालू होणार आहे बघा, ठीक आहे. आणि बॅचच्या वैशिष्ट्यांमध्ये तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो सर्व पाहायला मिळेल की नवीन वर्णनात्मक पॅटर्ननुसार संपूर्ण जे तयारी आहे, ठीक आहे, ते केल्या जाणार आहे बघा, ठीक आहे. त्यानंतर पूर्व, मुख्य आणि मुलाखत, ठीक आहे. तर याचे एकत्रित मार्गदर्शन या बॅचमध्ये तुम्हाला होणार आहे. आणि सोबतच बघा काय म्हटलं आहे की जे आन्सर रायटिंग आहे तर त्यावर एक विशेष भर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल बॅचमध्ये मुख्यत्वे, ठीक आहे. आणि जवळपास तुम्हाला या ठिकाणी जे अनुभवी शिक्षक आहेत तर त्यांच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन राहणार आहे बघा, ठीक आहे. तर बघा नोट्स आहे ते PDF स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होईल, ठीक आहे. हार्ड कॉपी स्वरूपात सुद्धा प्राप्त होणार आहेत, ठीक आहे. बघा काय म्हटलेलं आहे की नोट्स व PDF, ठीक आहे, हे सर्व साहित्य तुम्हाला या बॅचमध्ये मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा रिव्हिजन करण्यासाठी किंवा वाचण्यासाठी, बरोबर आहे. तर खूप सारे वैशिष्ट्य तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे बघा मित्रांनो, ठीक आहे. म्हणजे मार्गदर्शन, डाऊट सेशन, ठीक आहे, हे सर्व यामध्ये
बॅचमध्ये राहणार आहे. तर मित्रांनो बघा, तर ज्या विद्यार्थ्यांना बॅच लावायची आहे त्यांनी लवकर थोडं या ठिकाणी काय करायचे आहे, नाव नोंदणी करायची आहे बघा मित्रांनो, आपली सीट कन्फर्म करायची आहे. ठीक आहे, तर अकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर, ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे बघा. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर सर्वांनी एकदा काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे बघा, आणि सोबत तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू सो मच, आणि येणाऱ्या तुमच्या पूर्वपरीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बघा मित्रांनो. ठीक आहे, थँक्यू सो मच.